डिग्री तो मिल जाती है पर क्या उससे करियर बनता है? यही है आज का सबसे बड़ा गैप। बात टैलेंट की नहीं है, असल बात यह है कि हमारा सिस्टम रियल वर्ल्ड के लिए तैयार ही नहीं करता। देखिए, ट्रेडिशनल डिग्री सिर्फ थ्योरी सिखाती है, पर भविष्य तो एआई और प्रैक्टिकल स्किल्स का है। तो इस गैप को कौन भरेगा? यही एंट्री होती है सिरी ग्रुप इकोसिस्टम की। ये सिर्फ एक कंपनी नहीं, बल्कि ट्रेडिशनल एजुकेशन के दायरे को तोड़ने वाला एक मूवमेंट है। इसके 3 मेन पिलर्स हैं: स्किल डेवलपमेंट, स्टार्टअप सपोर्ट और एक स्ट्रॉन्ग एलुमनाई नेटवर्क। मिशन एकदम क्लियर है, युवाओं को सिर्फ सिलेबस रेडी नहीं, बल्कि फ्यूचर रेडी बनाना। पर असल सवाल ये है कि इससे एक ग्रेजुएट को क्या फायदा, वो अलग कैसे दिखेगा? इसका जवाब है सिरी स्किलवर्सिटी। ये इंडस्ट्री से जुड़े सर्टिफिकेशन कोर्सेज देता है। यहाँ एआई, डेटा एनालिटिक्स और नई टेक्नोलॉजीज जैसे फ्यूचर स्किल्स पर फोकस किया जाता है। और कमाल की बात यह है कि ये सारे सर्टिफिकेशंस सिरी ऐप पर मौजूद हैं। सीखना हुआ आसान। मतलब अपनी स्पीड से सीखो, कहीं भी कभी भी, पूरी आज़ादी। पर ये सिर्फ कोर्सेज नहीं है, इनका असली इम्पैक्ट रियल वर्ल्ड में दिखता है। इसमें आईआईटी सर्टिफाइड एडवांस्ड प्रोग्राम्स भी हैं जो प्रोफाइल की वैल्यू को कई गुना बढ़ा देते हैं। और सबसे बड़ी बात, सभी कोर्स एमएसएमई सर्टिफाइड हैं, यानी भारत सरकार से मान्यता प्राप्त। आईआईटी और एमएसएमई का ये कॉम्बिनेशन क्रेडिबिलिटी और एम्प्लॉयर का भरोसा दोनों बढ़ाता है। क्योंकि आज के मार्केट में सर्टिफिकेशन मार्क्स से ज्यादा मायने रखते हैं, ये एक हकीकत है। तो सिरी क्या दे रहा है? इंडस्ट्री रेडी स्किल्स, वैल्यूएबल सर्टिफिकेशंस और जबरदस्त कॉन्फिडेंस। इसी तरह ये भारतीय युवाओं को अपना भविष्य खुद बनाने की पावर देता है। क्योंकि टैलेंट तो हर जगह है, मौके नहीं। सिरी बस इसी मौके के गैप को भर रहा है। तो सिरी ग्रुप ये सिर्फ एजुकेशन नहीं है, ये रियल वर्ल्ड के लिए तैयारी है। गुड मॉर्निंग एव्हरीवन. नमस्कार. आज आपण नॅशनल स्टार्टअप डे 2026च्या निमित्ताने आज इथे जमलेलो आहोत. सो आय वेलकम ऑल ऑफ यू फ्रॉम सिरी फॉर दिस वेबिनार ऑन एआय, जेन झी अँड यूथ एंटरप्रेन्योरशिप. सो आज आपण बोलणार आहोत एंटरप्रेन्योरशिप बद्दल, स्टार्टअप बद्दल. कारण आपल्याला माहितीच आहे की सध्या स्टार्टअप बद्दल काय चालू आहे मार्केटमध्ये. किती यूथ एंटरप्रेन्योर्स किंवा यूथ मधून स्टार्टअप्स येत आहेत, युनिकॉर्न स्टार्टअप्स बनत आहेत. पर्टिक्युलरली स्टुडंट स्टार्टअपची संख्या खूप जास्त वाढत आहे आणि हे होणार आहे हे नक्कीच, कारण स्टार्टअपसाठी खूप चांगला काळ सध्या चालू आहे. आणि यूथमध्ये जी एन्थुझियाझम असतं, जी क्रिएटिव्हिटी असते, ज्या आयडियाज आपल्याकडे असतात, तर त्या मदत करतात हे स्टार्टअप सक्सेसफुल करण्यासाठी. सो आज मी वेगळं काही तुम्हाला सांगणार नाहीये. ज्या काही आपल्याकडे स्किल्स आहेत, तुमच्या सगळ्यांच्या ज्या स्किल्स आहेत, एक्सपर्टीज आहेत, ज्याच्यामध्ये तुम्ही खूप चांगलं काम करत आहात. पण तेच जर ह्या सगळ्या स्किल्स आपल्याला फक्त जॉबसाठी न वापरता आपला स्वतःचा बिझनेस सुरू करण्यासाठी जर वापरायचे असतील, तर त्यासाठी कुठली पावलं उचलली गेली पाहिजेत, ह्याबद्दल आपण थोडंसं बोलणार आहोत. कारण बऱ्याच वेळेला आपल्यामध्ये ते खूप पॅशन असतं, की मी स्वतःचा बिझनेस सुरू करेन, स्टार्टअप सुरू करेन. आपल्याकडे तशा इनोव्हेटिव्ह आयडियाज देखील असतात. पण आपल्याला माहिती नसतं ॲज अ स्टुडंट, की मी पहिल्यांदा काय करायला पाहिजे, किंवा आयडिया असेल किंवा ते पुढे नेण्यासाठी जर काही मला अडचणी येत असतील, तर मी कुणाकडून मदत घेतली पाहिजे किंवा काय गोष्टी इम्प्लिमेंट केल्या पाहिजेत. तर या सगळ्या गोष्टींबद्दल आपण आज बोलणार आहोत. आणि नक्कीच मी सांगते, की ॲज अ एक्सपिरियन्स म्हणून मी आज सगळं तुमच्याशी शेअर करणार आहे. मी अशी कुणीही एक्सपर्ट नाहीये, की कुठलातरी सक्सेस मंत्र तुम्हाला मी देणार आहे आणि तो फॉलो केल्यानंतर तुम्ही एक सक्सेसफुल एंटरप्रेन्योर बनाल. नक्कीच नाही. कारण आम्ही त्या स्टार्टअप जर्नीमधला अनुभव घेतलेला आहे. त्याच्यामध्ये कुठल्या अडचणी येऊ शकतात किंवा आल्या आहेत, हे आम्ही फेस केलेल्या आहेत आणि त्याबद्दलच आपण आज बोलणार आहोत. तर आपण आजचा टॉपिक सुरू करूया आणि आपण त्याच्याबद्दल जाणून घेऊया, की स्टार्टअप जर्नी कशी सुरू करता येईल आणि त्यामध्ये कुठल्या-कुठल्या गोष्टींची आपल्याला माहिती असायला हवी. ठीक आहे. आणि त्यासोबतच नवीन टेक्नॉलॉजीचा वापर ह्याच्यामध्ये कसा चांगल्या प्रकारे आपण वापर करून घेऊ शकतो आणि स्टार्टअपची ग्रोथ जी आहे ती स्पीडअप कशी करू शकतो, ह्या सगळ्या गोष्टींबद्दल आपण आज बोलणार आहोत. तर मी आपण आज बोलणार आहोत एआय, जेन झी म्हणजे तुमच्याबद्दलच आणि यूथ एंटरप्रेन्योरशिप बद्दल. तर त्यासाठी आपण पहिल्यांदा जाणून घेऊया,
की आता थोडासा बदल काय झालेला आहे. आपण जेन झी म्हणतो किंवा जे करिअरच्या गोष्टींबद्दल आपण बऱ्याच बोलत असतो. तर त्याबद्दल थोडंसं बोलणार आहोत, की काही वर्षांपूर्वी आपण करिअरची लॅडर आपण म्हणूया, तर ती लॅडर आत्ता सध्या नाहीये. ज्याच्यामध्ये जास्त करून आपण जॉबचा विचार करत होतो किंवा एक लिनियर ग्रोथ त्याच्यामध्ये असायची किंवा जिथे आपण जॉब करणार आहोत ती कंपनी किंवा ऑर्गनायझेशन आपला पाथ डिफाईन करायची आणि थोडीशी ग्रोथ स्लो व्हायची. पण आजच्या यूथचं करिअरकडे बघण्याचा दृष्टिकोन हा पूर्णपणे बदललेला आहे आणि ती जर्नी पण बदललेली आहे. त्याच्यामध्ये काय आहे की आता सध्या असं नाही की आपण कुठल्या तरी एका सेक्टरमध्ये एक्सपर्टी मिळवू शकतो, दुसऱ्या सेक्टरमध्ये नाही. तर मल्टिपल स्किल्स आपण डेव्हलप करू शकतो. मल्टिपल प्रोजेक्ट्स किंवा मल्टिपल कामांवरती आपण ॲट अ टाइम आपण काम करू शकतो. आणि एक डायनामिक ग्रोथ बघण्याचे आपल्याला बऱ्याचशा अपॉर्च्युनिटीज आपल्या करिअरच्या ह्याच्यामध्ये येणार आहेत. ओके. आणि आपल्या पण हे सगळं का बोलतोय? की आपण बऱ्याच वेळेला आपण हे ऐकत असतो की विकसित भारत आपण 2047चं आपण टार्गेट असं असतो. पण आपण हे करूया की ह्याच्यामध्ये काय आहे की यूथकडनं बऱ्याचशा अपेक्षा केल्या जातात, पण ही डेडलाईन नाहीये. ओके. कारण अशा सगळ्या कॅपॅसिटीज युथमध्ये, आजच्या युथमध्ये म्हणजे तुमच्यामध्ये त्या आहेत. त्यासाठीच ही अपेक्षा केली जाते किंवा त्याच्याबद्दल बोललं जाते. ओके. सो विकसित भारत जो आपण 2047 मध्ये ज्याची अपेक्षा करतो, तर त्याच्यामध्ये जो वर्ल्ड क्लास इंडिया आपण वर्ल्ड क्लास भारत आपण बघतो, तर त्याच्यासाठीचं कॉन्ट्रिब्युशन आपण कसं करू शकतो आणि स्वतः सक्सेसफुल होतच आपल्या भारताला सुद्धा कसं आपण सक्सेसफुल बनवू शकतो किंवा विकसित भारत म्हणून रिप्रेझेंट करू शकतो जगासमोर, ते आपण ह्याच्यामध्ये बघणार आहोत. आणि जे काही तुम्ही करिअर कराल, जॉब कराल, स्टार्टअप कराल, तो रस्ता त्या विकसित भारतकडे जाणार आहे. सो पहिल्यांदा आपण बघूया की आपण स्टार्टअप वगैरे ह्याच्याबद्दल बोलतोय आपण, की स्टार्टअप म्हणजे काय? आपण बिझनेस बद्दल बोलतोय, एंटरप्रेन्योरशिप बद्दल बोलतोय. तर नक्की हे काय असतं? असं मला असं वाटतं की बऱ्याच जणांना तुमच्यापैकी माहिती असेल. पण जस्ट इन शॉर्ट मी तुम्हाला सांगायला आवडेल की स्टार्टअप म्हणजे काय असतं. एक तर आपण डिफरन्स बघूया की स्टार्टअपमध्ये किंवा स्मॉल बिझनेस किंवा एक ट्रॅडिशनल बिझनेस ज्याला आपण म्हणतो. मग भलेही तो आपला फॅमिली बिझनेस असू शकतो किंवा कुठला तरी असा बिझनेस जो ऑलरेडी मार्केटमध्ये आहे. असा बिझनेस आपण म्हणू शकतो त्याला. तर तो नक्की त्याच्यामध्ये फरक काय असतो? तर स्टार्टअप हा सुद्धा एक बिझनेसच असतो. ओके. तर त्याच्यामध्ये आणि ट्रॅडिशनल बिझनेसमध्ये काय फरक असतो? डिफरन्स बिटवीन स्टार्टअप अँड स्मॉल बिझनेसेसमध्ये किंवा कुठलेही ट्रॅडिशनल बिझनेस आपण म्हणूया स्मॉल बिझनेस म्हणण्यापेक्षा. तर स्टार्टअप हा असा बिझनेस असतो ज्याच्यामध्ये काहीतरी इनोव्हेशन असतं. विच कॅन बी अ प्रोसेस इनोव्हेशन, प्रोडक्ट इनोव्हेशन मीन्स यू हॅव इन्व्हेंटेड सम काइंड ऑफ फिजिकल प्रोडक्ट or if you have invented some kind of process innovation means you are providing some kind of service which is innovative. जसं आपण झोमॅटो आणि स्विगी अशा स्टार्टअप्सना आपण म्हणतो की दे आर स्टार्टअप्स. ह्याच्यामध्ये काय इनोव्हेशन होतं? त्यांनी नवीन काही पदार्थ आणले नाहीत किंवा कुठले हॉटेल्स किंवा रेस्टॉरंट त्यांनी सुरू केले नाही. तर त्यांनी काय केलं की फूड जे आहे जे आपल्याच आजूबाजूच्या हॉटेल्स आणि रेस्टॉरंटमध्ये अवेलेबल असतं, तर तेच फक्त आपल्यापर्यंत किंवा कस्टमरपर्यंत पोहोचवण्याच्या पद्धतीमध्ये मीन्स दे हॅव क्रिएटेड द प्रोसेस इनोव्हेशन ऑफ सर्व्हिंग द फूड टू देअर कस्टमर्स. तर हे इनोव्हेशन आणलं. सो स्टार्टअप आणि ट्रॅडिशनल बिझनेस किंवा इतर बिझनेसेसमध्ये हाच फरक असतो की ज्याच्यामध्ये काही ना काही इनोव्हेशन असावं जे आधी कुणीही केले नाही ऑर विच इज नॉट अवेलेबल इन द मार्केट. देन सच काइंड ऑफ बिझनेस इज कॉल्ड ॲज स्टार्टअप. सो लेट स्टार्ट विथ सम सक्सेस स्टोरीज. कारण आपण म्हणतो की स्टार्टअप ओके आपण बोलतो, पण आम्ही स्टुडंट आहोत. तर त्याच्यामध्ये आम्ही काय करू शकणार आहे? किंवा स्टुडंट असताना बऱ्याचशा दुसऱ्या गोष्टी आपल्याला करायच्या असतात. स्टडी असतो, इतर काही गोष्टी असतात, पर्सनल काही प्रॉब्लेम्स असू शकतात. सो या सगळ्यांमध्ये स्टार्टअप कसा करणार? तर नक्कीच मला वाटतं की ह्या ज्या स्टोरीज आपण बघणार आहोत त्या आपल्याला इन्स्पायर करतील स्टार्टअपसाठी. ओके. तर सगळ्यात पहिल्यांदा आपण बघूया एका 13 वर्षाच्या मुलाची स्टोरी. तिलक मेहता. ओके. ही इज वन ऑफ द इंडियाज यंगेस्ट एंटरप्रेन्योर, ज्यांनी 13व्या वर्षी आपली कंपनी स्टार्ट केली अँड नाव दॅट कंपनी कॉल्ड एज पेपर्स अँड पार्सल इज ऑफ 100 crores व्हॅल्युएशन. ओके. तर त्यांनी काय केलं? तर 13व्या वर्षी तुम्ही म्हणाल की आता कुठलं स्टडी त्याची झाली असेल का किंवा मॅनेजमेंट रिलेटेड, तर नाही. त्याला सिंपल एक प्रॉब्लेम त्यांनी फेस केला की शहरातल्या शहरामध्ये आपल्याला जर डॉक्युमेंट्स किंवा ऑफिसशी काही रिलेटेड काही गोष्टी किंवा इम्पॉर्टंट डॉक्युमेंट्स प्रिंटआउट्स आपल्याला एका जागून दुसऱ्या जागी पोहोचवायचे असतील अर्जंटली, तर त्याला सोल्युशन काही नाहीये. ओके. तेव्हा त्यांनी विचार केला तेव्हा तरी काही नव्हतं. सो ह्या डिलिव्हरी सर्व्हिसेससाठी आता परत त्या त्या ह्याच्यामध्ये तो स्वतः डिलिव्हरी बॉयजला घेऊन तर करू शकत नव्हता. सो त्यांनी काय त्याच्यामध्ये आयडिया काढली की मुंबईचे डबेवाले आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की त्यांना मॅनेजमेंट गुरुज असं म्हटलं जातं. तर त्यांच्या थ्रू त्यांनी हे जे पेपर्स किंवा डॉक्युमेंट्स जे आहेत
किंवा हे छोट्या गोष्टी ज्या अर्जंटली पार्सल करायच्या असतात एका ठिकाणून दुसऱ्या ठिकाणी विदिन द सिटी, तर त्यासाठी मुंबईचे डबेवाले ह्यांच्या नेटवर्कची त्यांनी मदत घेतली आणि पेपर्स अँड पार्सल या नावाने त्यांनी कंपनी स्टार्ट केली. ओके. सो लक्षात येईल आपण जसं जसं जाऊ तसं की प्रॉब्लेम कुठे त्यांनी फेस केले आणि त्याचं सोल्युशन त्यांनी काढलं, अँड दॅट सोल्युशन इज देअर स्टार्टअप आयडिया. ठीक आहे. आपण नेक्स्ट बघूया की 13 ओल्ड स्कूल गर्ल्स तिनं काय केलेलं आहे की एक अँटी बुलिंग ॲप सुरू केलेलं आहे तिनं. अगदी 13व्या वर्षीच तिनं सुरू केलेलं आहे आणि शार्क टँकमध्ये ती झळकलेली आहे आणि तिला तिथं फंडिंग पण मिळालेले 50 लॅक्सचं. ओके. सो एक ॲप डेव्हलप करून जो प्रॉब्लेम कदाचित तिनं किंवा तिच्या आजूबाजूला तिनं पाहिलेला असेल की मुलींचा स्कूल्समध्ये होणाऱ्या, तर त्याच्याशी रिलेटेड ह्या इश्यूला टॅकल करण्यासाठी तिनं हे ॲप तयार केलेलं आहे आणि बरेचसे अवॉर्ड्स तिला मिळालेले आहेत आणि प्लस फंडिंग सुद्धा मिळालेली आहे. अजून एका अशाच 8 वर्षाच्या मुलीची ही स्टोरी आहे. श्रीलक्ष्मीची. तर तिनं 8व्या वर्षी तिनं सुरू केलं, की तिनं पर्टिक्युलरली आपल्या स्कूलसाठी एक वेबसाईट तिनं तयार केली आणि त्याच्यामध्येच तिनं स्वतःची कंपनी सुरू केली आणि आता तिच्या कंपनीचं व्हॅल्युएशन आहे 51 करोड्स तिच्या कंपनीचं व्हॅल्युएशन आहे. ओके. तर अगदी सुरुवातीला एखादा प्रॉब्लेम बघून किंवा तिच्याकडे ज्या स्किल्स होत्या, कोडिंग वगैरेच्या ज्या स्किल्स होत्या, त्याचा वापर करून तिनं रिअल लाईफ ह्याच्यामध्ये ते इम्प्लिमेंट करण्याचा तिनं प्रयत्न केला आणि त्याचं एक वेबसाईट सिंपल सुरू करून तिने सुरुवात केली. सो कुठलंही काम आपण बघितलं तर सुरुवातीला ते कधीही छोटं असं नसतं किंवा ते कुठल्या किती स्केलवरती झालेलं हे महत्वाचं नसतं. त्याची सुरुवात करणं महत्वाचं असतं, हे ह्या स्टोरीमधनं आपल्याला कळतं. सो अजून एक अशा आपल्या मित्राची एक स्टोरी आहे. 16 इयर ओल्ड आहे हा आणि त्यांनी डेनी बाईक्स म्हणून त्याने सुरू केलेला आहे. शार्क टँक इंडियाच्या सीझन 4 मध्ये तो झळकलेला आहे आणि त्यांनी काय केलेलं आहे की ही हॅज डेव्हलप्ड वन स्टार्टअप आयडिया वेअर द ट्रॅडिशनल बाईक्स कॅन बी कन्व्हर्टेड इन टू ई बाईक्स. तर त्याच्याकडे आपले ज्या जुन्या व्हेकल्स असतात, ज्या टू व्हीलर्स असतात, तर तो तो कन्व्हर्ट करून देऊ शकतो किंवा ही कंपनी कन्व्हर्ट करून देऊ शकते त्याला ई बाईक्समध्ये, जी आता रिक्वायरमेंट आहे, खरंच गरज आहे. नवीन बाईक्स घेण्याच्या ऐवजी आपण आधीच्याच बाईक्सला कन्व्हर्ट करून घेऊ शकतो. त्यानंतर आहे जनरिक आधार. जनरिक आधार ह्याच्यामध्ये सुद्धा 16व्या वर्षी त्यांनी ही स्टार्टअपची आयडिया सुरू केलेली आहे आणि फ्रँचायझी बिझनेस आहे. जनरिक मेडिसिनचे स्टोअर्सची ही आयडिया आहे. फ्रँचायझी मॉडेल आहे त्यांचा आणि 16व्या वर्षांनी सुरू केलेला आहे आणि ते सुरू केल्यानंतर खूप कमी वयात हा स्टार्टअप आयडिया सक्सेसफुल झाला. त्यामुळं एका न्यूजनी त्याला कव्हर केलेलं होतं आणि तेव्हा रतन टाटांनी हे पाहिलेलं होतं आणि त्यांनी त्या फाउंडरला त्यांनी भेटायला बोलवलं होतं आणि एक 40 ते 45 मिनिटाच्या मीटिंगमध्ये जवळ-जवळ 150 करोडची फंडिंग त्यांना मिळाली आणि ती आयडिया किंवा त्याच्यामधला स्कोप त्याच्यामध्ये दिसला आणि खूप चांगली फंडिंग खूप कमी वयात मिळाली. सो त्या फाउंडरचं वय फक्त 21 वर्ष आहे. सो आपण बघू शकतो की किती कमी वयात असे सक्सेसफुल स्टार्टअप आणि मोठे बिझनेस बिल्ड होऊ शकतात. जनरिक आधार अगेन. तर Fool.co. ओके. सो आपण फाउंडर अंकित अग्रवालवरती फोकस करूया. तर हा काय स्टार्टअप आहे, तर सोशल एंटरप्रेन्योरशिपमध्ये हा स्टार्टअप मोडतो, की आपण बघतो की टेम्पल्समध्ये, मंदिरांमध्ये बरेचसे फूल चढवले जातात, पण नंतर त्याचं निर्माल्य म्हणून जास्त करून त्याचा काही उपयोग केला जात नाही किंवा ते कचऱ्यामध्येच ते हे होऊन जातं. तर हे जी फुलं जे मंदिरांमध्ये वगैरे वाहिली जातात, तर ते वेस्ट न जाता त्याच्यापासून उदबत्ती किंवा असे त्याचे जे बायोडिग्रेडेबल प्रॉडक्ट्स आहेत, त्या फुलांपासून जे बनवले जाऊ शकतात. तर अशा प्रॉडक्ट्सचं इनोव्हेशन अंकित अग्रवाल यांनी केलेलं आहे आणि पर्टिक्युलरली वुमनसाठी जॉब क्रिएट केला आहे. त्यांना बराचसा याच्यामध्ये सहभागी करून घेऊन त्यांना जॉब क्रिएशन त्यांनी केलेलं आहे. ओके. सो आलिया भट्ट शी इज अ इन्व्हेस्टर इन धिस पर्टिक्युलर स्टार्टअप आयडिया. सो नेक्स्ट आहे केन बॉट आहे. कीर्ती दातार आणि मिलिंद दातार ह्या जोडीचं किंवा हजबंड वाईफचा हा स्टार्टअप आहे. तर उसाचा रस कोणाला आवडत नाही, आपण सगळ्यांनीच तो पिलेला आहे. फ्रेश उसाचा रस सगळ्यांनाच आवडतो, पण तो प्रत्येक वेळी हायजेनिक परिस्थितीमध्ये देणं शक्य नसतं, बरोबर. सो त्यांनी एक अशी मशीन किंवा आपण म्हणूया की त्याचं मशीन अशी तयार केली जिथं फ्रेश उसाचा रस आपल्याला मिळू शकतो आणि बऱ्याचशा कॉर्पोरेट कंपनीजमध्ये लाईक इन्फोसिस किंवा बऱ्याचशा इन्स्टिट्यूशन्समध्ये, बऱ्याचशा IITsमध्ये ही मशीन बसवली गेली आहे टू हॅव दॅट फ्रेश शुगर केन ज्यूस. तसंच अजून एक आहे की मेड विथ लव्ह असं त्याचं हॅशटॅग आहे आणि
ID फ्रेश फूड्स अशी कंपनी आहे, PC मुस्तफा यांनी सुरू केली 2005 मध्ये. की सुरुवातीला असंच की प्रॉब्लेम फेस केल्यानंतरच ह्या सगळ्या फाउंडर्सनी त्याच्यावरती सोल्युशन काढलेलं आहे. दॅट सोल्युशन बिकेम देअर स्टार्टअप आयडिया. सो सिंपल इडली डोसाचं बॅटर साऊथ इंडियन असल्यामुळे त्यांना कुठे प्रवास केला किंवा बाहेरच्या देशांमध्ये कुणी केलं तर इडली डोसाचं फ्रेश बॅटर जसं ऑथेंटिक जिथं साऊथ इंडियामध्ये जे मिळतं तसं ते त्यांना मिळालं नाही कुठं. सो त्यांनी स्वतःचं असं फ्रेश फूडचं ब्रँड त्यांनी स्टार्ट केलं किंवा अशी कंपनी त्यांनी स्टार्ट केली ज्याच्यामध्ये इडली डोसा सुरुवात त्यांची इडली डोसा बॅटर पासून जे होममेड आणि फ्रेश असं विदाऊट एनी प्रिझर्वेटिव्ह त्यांनी सुरू केली ही बिझनेस आयडिया. आणि त्यानंतर बरेचसे प्रोडक्ट्स आता त्यांच्या प्रोडक्ट रेंजमध्ये आहेत. नेक्स्ट जे आहे गो झिरो. तर आपल्या सगळ्यांनाच माहिती की बरेच जण आता हेल्थ कॉन्शियस झालेले आहेत आणि आईस्क्रीम मध्ये खूप जास्त प्रमाणात शुगर असते. सो किरण शहाने ह्या प्रॉब्लेमला टॅकल केलेला आहे. त्यांचा PNG मध्ये काम केलेला प्लस त्यांचा फॅमिलीचा आईस्क्रीम बिझनेस होता जे ट्रॅडिशनल बिझनेसेस असतात दॅट इज अप्सरा आईस्क्रीम्स असं त्यांनी त्यांचा बिझनेस होता. पण त्याच्यामध्ये त्यांना प्रॉब्लेम लक्षात आला की शुगर असल्यामुळे बरेचशा आईस्क्रीम्स मध्ये किंवा लोक ते घेत नाहीयेत किंवा ज्यांना हेल्थ इश्यूज आहेत त्यांना. तर त्यांनी जे टेस्टला बिलकुल कुठेही कॉम्प्रोमाइज करत नाहीत, जे लो कॅलरीज आहेत, शुगर फ्री आहेत, बऱ्याच वेळेला बऱ्याचशा मिलेट्स पासून त्यांनी ते बनवलेले आहेत आईस्क्रीम. तर अशा आईस्क्रीमची रेंज त्यांनी गो झिरो कंपनी थ्रू त्यांनी काढलेली आहे. तसं चाओस म्हणून आहे, चहाचा ब्रँड आहे की नितीन सलुजा यांनी काढलेला आहे. IIT बॉम्बेचे ते ग्रॅज्युएट आहेत आणि मॉडर्न टी कॅफे त्यांनी सुरू केलं ज्याच्यामध्ये कस्टमाइज चाय ऑप्शन मिळतात. सो बघा याच्यामध्ये आता हे मार्केट तर खूप मोठं आहे, चहाचं मार्केट हे खूप मोठं आहे, पण त्याच्यामध्ये कस्टमाइज, त्याच्यामध्ये नवीन फ्लेवर्स, त्याच्यामध्ये वेगळे प्रकार असे काढून त्यांनी चहालाच एक नवीन स्वरूप देण्याचं काम केलेलं आहे. नेक्स्ट तसंच आहे नाम्ह्या म्हणून. ओके. सो नाम्ह्या रिधिमा अरोरा यांची ही कंपनी आहे, यांचा हा स्टार्टअप आहे. तर ह्यांनी हे सुरू कसा केला तर अगेन शी हरसेल्फ फेस्ड अ प्रॉब्लेम अँड देन शी स्टार्टेड विथ दिस सोल्युशन. सो त्यांच्या वडिलांना काहीतरी आजार झाल्यामुळे किंवा इलनेसमुळे त्यांनी इन्स्पायर तिथून झाले की कुठलेही की आयुर्वेद बेस्ड किंवा नॅचरल हिलिंग करणारे प्रोडक्ट्स किंवा फूड प्रोडक्ट्स किंवा मेडिसिनल प्रोडक्ट्स ह्याच्यामध्ये नाही आहेत. तर त्याच्यावरती त्यांनी काम करण्याचा प्रयत्न केला आणि नाम्यामध्ये बरेचसे प्रोडक्ट्स त्यांनी म्हणजे जसं मसाला टी जे प्रीमिक्स असतं किंवा फूड आयटम्स असतात. सो ह्या सगळ्या गोष्टींचा एक युनिकनेस काय आहे की ह्या सगळ्या की नॅचरल हिलिंग वरती काम करतात आणि जे ट्रॅडिशनल इंडियन हर्ब्स आहेत त्यांचा वापर करून हे केले जातो. सो हा पण एक इनोव्हेटिव्ह स्टार्टअप आहे जो प्रॉब्लेम स्वतः फेस करून त्यांनी त्याच्यावरती सोल्युशन काढलेलं आहे. ओके. त्यानंतर अजून एक स्टार्टअप आहे कृषी गती ॲग्री मधला हा स्टार्टअप आहे. तुकाराम सोनवणे आणि सोनाली सोनवणे यांचा हा स्टार्टअप आहे. सो याच्यामध्ये आपण बघतो की यांनी काय केलेलं आहे की जसं तुम्ही म्हणाल की एक इक्विपमेंट त्यांनी ॲग्रिकल्चर इक्विपमेंट बनवलेलं आहे जे बिलकुल लो कॉस्ट आहे आणि त्याला इलेक्ट्रिक बुल म्हणू शकतो किंवा जे बैलांचा वापर केला जातो त्याला रिप्लेसमेंट म्हणून त्यांनी हे छोटंसं एक डिव्हाइस बनवलेलं आहे. जे बैलांकडून जे काम केलं जातं वेगवेगळ्या प्रोसेसेस असतात शेतामध्ये तर त्या एक्झिक्यूट करण्यासाठी तर त्यांनी हे डिव्हाइस हे केलेलं आहे जे फार्मिंगमध्ये आणि याच्यामध्ये खूप चांगलं इनोव्हेशन आहे आणि खूप कमी प्राईसमध्ये हे खूप चांगलं सोल्युशन देणार आहे, फार्मर्सला मदत करणार आहे. सो या काही स्टार्टअप स्टोरीज होत्या. ह्या सगळ्यांमध्ये तुम्हाला एक कॉमन गोष्ट दिसली असेल. सगळ्यात पहिली की ह्याच्यामध्ये कुठेही पहिल्यांदा कुठलं तरी बिझनेस शिकून किंवा एक आयडिया पहिल्यांदा आणून हे केले नाही. ह्या सगळ्यांनी पहिल्यांदा काही प्रॉब्लेम्स फेस केलेले आहेत आणि ह्यातले जास्तीत जास्त आपण बघितलेले आहेत की यंग एंटरप्रेन्योर्स आहेत, यूथ एंटरप्रेन्योर्स आहेत, ज्यांना क्लासरूम्समध्ये, लॅब्समध्ये काम करत असताना, हॉस्टेलमध्ये, डे टू डे लाईफमध्ये त्यांनी हे प्रॉब्लेम फेस केलेले आहेत. आपल्या अगदी आजूबाजूला घरामध्ये त्यांनी प्रॉब्लेम फेस केले आहेत आणि त्याच्यावरती सोल्युशन काढलेलं आहे. सो बऱ्याच वेळेला असं एक आपलं मेंटॅलिटी बनलेली असते स्टुडंट्सची की कॉलेजमधलं किंवा स्टडी जे चालू आहे किंवा त्याच्याशी रिलेटेड काही गोष्टी आल्या आहेत तर ते आपल्याला लिमिट करतं किंवा मोठ्या मोठ्या ब्रँड्स अंडर कॉलेजचे जे ब्रँड्स असतात त्याच्या अंडरच आपल्याला काही सक्सेसफुल स्टोरीज किंवा सक्सेसफुल बिझनेस सुरू करता येतं. तर तसं अजिबात नाही आहे. ओके. तर तुमचं कॉलेज तुम्हाला बिलकुल लिमिट करणार नाही. आपल्याकडे जर पोटेन्शियल असेल, आपण जर आपलं डोळे कान उघडे ठेवून प्रॉब्लेम्स बघू शकत असू आणि आपली एक्सपर्टीज लावून, आपलं इनोव्हेशन, आपली क्रिएटिव्हिटी दाखवून आपण जर त्याच्यावरती प्रॉब्लेमवरती सोल्युशन काढू शकत असू, तर नक्कीच आपण पण सक्सेसफुल एंटरप्रेन्योर होऊ शकतो.
ह्या सगळ्या स्टोरीजमधून आपल्याला हेच शिकायचं आहे की कुठेही कुठली पर्टिक्युलर डिग्री घेतली म्हणून किंवा पर्टिक्युलर सेक्टरमधनच ती डिग्री किंवा पर्टिक्युलर एरियामधनच माझं शिक्षण झाल्यानंतर मी करू शकते, तसं अजिबात नाहीये. जसं आम्ही पण एक्सपिरियन्स करतो, कुठल्याही फील्डमध्ये शिक्षण घेतलेलं असेल पण आम्ही आता हेल्थ केअरमध्ये स्किल डेव्हलपमेंटमध्ये काम करतो, तसंच ह्या सगळ्या स्टार्टअप्स रिलेटेड आहे. असं नाही की त्याच एका क्षेत्रामध्ये शिक्षण घेतलं आणि त्याच्यामध्ये स्टार्टअप करायचं असं अजिबात कंपल्शन नाही आहे. कारण आता आपण मल्टिपल स्किल स्वतःमध्ये डेव्हलप करू शकतो, मल्टिपल स्किल्ससाठी आपण इतरांची मदत घेऊ शकतो. तसे को फाउंडर्स, आपले फ्रेंड्स, आपल्या फॅमिलीमध्ये तसे एक्सपिरियन्स असेल, काही रिसोर्सेस असतील तर त्याचा खरंच खूप चांगला वापर आपल्याला जी आयडिया आलेली आहे त्या स्टार्टअप आयडियावरती इम्प्लिमेंटेशन करण्यासाठी आपण उपयोग करून घेऊ शकतो. सो आता बोलूया तुमच्याबद्दल, म्हणजे जेन झी बद्दल, जनरेशन झेड बद्दल बोलूया की काय नक्की हवं आहे. पर्टिक्युलरली आपण बोलणार आहोत स्टार्टअप आणि करिअरशी रिलेटेड, बिझनेसशी रिलेटेड, जॉबशी रिलेटेड. सध्या जेन झी मध्ये काय विचार केला जातो किंवा त्यांना काय करायचं आहे त्याच्यामध्ये, ह्याच्याबद्दल आपण बोलणार आहोत. ओके. सो आता इथं प्रत्येक, तुम्ही म्हणाल की पर्सनली प्रत्येकाच्या आवडीनिवडी असतीलच अशा नाही. पण सध्या जेन झी मध्ये ट्रेंडिंग काय आहे, जे फॅक्ट्स आणि फिगर्स आहेत, ज्या रिअल आहेत त्याच्याबद्दल आपण बोलणार आहोत. ओके. तर आधी जसं म्हटलं की सुरुवातीला चांगला जॉब मिळवणं, ज्याच्यामध्ये चांगलं आपण इन्कम चांगली असू शकते, एक रेग्युलर इन्कम असू शकते, अशाशी रिलेटेड मिलेनियल्समध्ये वगैरे एक फोकस असायचं की असं जॉब आपल्याला मिळावं. पण इट्स नॉट ट्रू फॉर जेन्झीज. सो जेन्झीजना आता काय की ट्रॅडिशनल जॉब्समध्ये किंवा ट्रॅडिशनल प्लेसमेंट्समध्ये त्यांना आता इंटरेस्ट नाही आहे. म्हणजे लिटरली 45% जेन्झी स्टुडंट्स मध्ये तो इंटरेस्ट नाही आहे ट्रॅडिशनल जॉब्स करण्यामध्ये किंवा 9 to 5 जॉब करण्यामध्ये. ओके. आणि याच्यामध्ये काय आलेलं आहे, तर खूप सारे बदल पण झालेले आहेत ह्या गोष्टीमध्ये, की एआयचं ऑटोमेशन आलेलं आहे, की बऱ्याचशा स्किल्स आपण डेव्हलप करू शकतो, बऱ्याचशा स्किल्स आपण शिकू शकतो, विच कॅनॉट बी रिलेटेड टू युअर पर्टिक्युलर एज्युकेशनल बॅकग्राऊंड. ओके. आणि प्रॉब्लेम्स पण असे आहेत की जे ट्रॅडिशनल जॉब्स आणि प्लेसमेंट आहेत त्याच्यामध्ये सुद्धा लिमिटेड ओपनिंग्स आहेत. बरेचसे जॉब जात आहेत आपण असं ऐकतो, पण नवीन जॉब्स क्रिएट पण होतात, पण त्याच्यामध्ये सुद्धा त्या टिपिकल जॉब्समध्ये सुद्धा लिमिटेशन आलेत किंवा जे ट्रॅडिशनल रोल्स प्ले केले जायचे तर त्याच्यामध्ये फार लिमिटेशन्स आलेले आहेत. आणि टेक्नॉलॉजीच्या याच्यामुळं, एआयच्या प्रेझेन्समुळं त्याच्यामध्ये बरेचसे बदल सुद्धा झालेले ट्रॅडिशनल जॉब्समध्ये. सो अजून आपण काय म्हणू शकतो की जनरेशन झेडला काय हवं आहे सध्या, की इम्पॅक्ट करायला त्यांना आवडतं, की की असं काहीतरी काम करावं जे इम्पॅक्ट घडवून आणतं, की नक्की फक्त आपल्याला इन्कम देण्यासाठी किंवा असं रेग्युलर असा रुटीन जॉब एखादा करावा की आपण करतोय आणि आपण पैसे कमवतोय, नाही. तर काहीतरी इम्पॅक्ट त्याच्यामध्ये क्रिएट झाला पाहिजे. एक फ्रीडम हवंय त्या कामामध्ये, क्रिएटिव्हिटीमध्ये, वर्कमध्ये, लोकेशनमध्ये. एक टिपिकल रेग्युलर जॉब नाही करायचा आहे. ओनरशिप हवी आहे, सो दॅट वी कॅन टेक अवर ओन डिसिजन्स. ठीक आहे. सो स्वतः क्रिएटिव्हिटी आपण तिथे दाखवू शकतो, त्याचा फ्रीडम आपल्याला असावा. आणि ऑब्व्हियसली वेल्थ क्रिएशन. ओके. असं नाही की फक्त ओके कामातलं सॅटिस्फॅक्शन आहे, मला समाजासाठी काहीतरी करायची. येस, यू कॅन डू डू दॅट थ्रू स्टार्टअप्स. ओके. बट फायनान्शियल इंडिपेंडन्स असणं हा खूप एक महत्वाचा फॅक्टर आहे, जो सगळ्या आत्ताच्या जनरेशनच्या किंवा स्टुडंट्सना तो हवा आहे. ओके. आणि ह्या सगळ्यासाठी जे आहे आपण म्हणू शकतो, ह्या सगळ्या गोष्टी मिळवण्यासाठी किंवा ह्या सगळ्या गोष्टी जर काही कुठल्या वर्किंग एन्व्हायरमेंटमध्ये आपल्याला मिळू शकतं तर ते आहे स्टार्टअप. ठीक आहे. ओके. तर आपल्याला कळालेलं आहे, बऱ्याचशा गोष्टींशी तुम्ही रिलेट केला असाल की येस मला पण असंच हवंय, आय ऑल्सो वॉन्ट टू डू समथिंग ऑन माय ओन, आय डोंट वॉन्ट टू डू दॅट टिपिकल 9 to 5 जॉब, जिथं फ्रीडम नाहीये, जिथं दुसऱ्यांनी आपल्यासाठी रोडमॅप सेट केले असं त्याच्यावरूनच आपल्याला चालायला लागतं. ठीक आहे. तर आपल्याला कळालेलं आहे की ओके मला पण स्वतःचा स्टार्टअप किंवा बिझनेस सुरू करायचा आहे. तर आपण आता बोलणार आहोत की ह्याच्यामध्ये रोडमॅप काय, लिटरली आपण बघणार आहोत की सुरुवात जर करायची असेल तर ती आपण कशी करू शकतो, काय काय स्टेप्स मी घेऊ शकतो. ॲज अ स्टुडंट आपण बोलणार आहोत ना, की तुम्ही ग्रॅज्युएशन झाल्यानंतर किंवा तुमचं पोस्ट ग्रॅज्युएशन झाल्यानंतर सुरू करायचं असं काही नाहीये, की तुमचं आता जे एज्युकेशन चालू आहे ते चालू असतानाच पॅरलली तुम्ही कसं स्वतःचा स्टार्टअप सुरू करू शकता ह्याच्याबद्दल आपण बोलणार आहोत. ओके. सो काही गोष्टी स्टेप बाय स्टेप मी सांगणार आहे. तर आय होप की तुम्ही त्या रिलेट कराल, तुम्ही त्या नोट डाऊन करून घ्याल किंवा त्या तुम्हाला नक्कीच समजतील आणि त्या इझी वाटतील तुम्हाला. सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला एक प्रॉब्लेम काय दिसतो, की ओके बिझनेस, कुठलाही बिझनेस असू दे, स्टार्टअप असू दे किंवा ट्रॅडिशनल बिझनेस असू दे, आपल्याला एक अडचण काय येते की ओके फंडिंग नाहीये. ॲज अ स्टुडंट आपल्याला बऱ्याच वेळेला फंडिंग नसते
किंवा फॅमिली बॅकग्राऊंड पण असा असतो की फंडिंग आपण प्रोव्हाइड करू शकत नाही बिझनेससाठी. आणि दुसरी गोष्ट की स्टार्टअपचं कसं असतं की इट्स सक्सेस इज नॉट गॅरंटीड. ही माझी खूप आवडती डेफिनेशन आहे स्टार्टअपची, कारण आपण असं काहीतरी करतोय जे आतापर्यंत कोणी केलेलं नाहीये. राईट. सो आपण गॅरंटी कशी देणार की ही आयडिया सक्सेसफुल होईल किंवा नाही, किंवा हा बिझनेस फ्युचरमध्ये सक्सेसफुल होईल किंवा नाही. राईट. सो अशा वेळेस काय करायचं? सो सगळ्यात पहिल्यांदा लक्षात ठेवा की बऱ्याच जणांचा हे एक विचार असतो की फंडिंग नाही तर मी कुठलाही बिझनेस सुरू करू शकत नाही. अजिबात तसं नाही आहे. फंडिंग नाहीये, जागा नाहीये, टूल्स म्हणजे मशिनरीज वगैरे माझ्याकडे काही नाही आहेत, ऑफिस नाहीये, फर्निचर नाहीये, तर हे नक्कीच स्टार्टअपला थांबवू शकत नाही. तर सुरुवातीलाच मोठी इन्व्हेस्टमेंट लागेलच प्रत्येक गोष्टीमध्ये, असं नाही. हां, बऱ्याच वेळेला आपण ह्याच्यामध्ये बोलू शकतो की फिजिकल प्रॉडक्ट्स पर्टिक्युलरली असतील, काही मशिनरीज वगैरे ह्याच्यामध्ये, किंवा काही तुम्ही प्रॉडक्टवरती काम करत असाल. पण तरी सुद्धा सुरुवात कशी करायची हे सांगतो की ज्याच्यामध्ये तुम्हाला ह्या अडचणी येणार आहेत. सगळ्यात पहिल्यांदा फाइंड युअर झोन, म्हणजे आपला इंटरेस्ट कुठल्या सेक्टरमध्ये आहे. कुठल्या क्षेत्रामध्ये तुम्ही कदाचित स्किल डेव्हलपमेंट केलंय, मे बी इट इज रिलेटेड टू युअर एज्युकेशन और एनी अदर स्किल्स दॅट यू हॅव बिल्ड पॅरलली विथ युअर एज्युकेशनल बॅकग्राऊंड. त्याच्यासोबत आपण बरेच, जसं काही जण लँग्वेजेस शिकतात, काही जणांचं पॅशन असतं वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये. कुणी टिपिकल ट्रॅडिशनल इंजिनिअरिंग, कोर इंजिनिअरिंगमध्ये आहे, बट स्टील दे आर लर्निंग अबाउट कोडिंग अँड अदर थिंग्स. ओके, एन्व्हायरमेंटल स्टडीज कुणी करत असेल, तर तुमच्या पॅशनवरती, तुमच्या स्किल्सवरती आपण फाइंड आउट करायचं की कुठल्या सेक्टरमध्ये आपण एक्सपर्ट आहोत किंवा आपण काम करू शकतो. ओके. सो त्याच्यानंतर काय करायचं की त्या पर्टिक्युलर सेक्टरमध्ये, त्या झोनमधला प्रॉब्लेम तुम्हाला फाइंड आउट करायचा आहे. तर बघा, आपण इथं प्रॉब्लेम पहिल्यांदा शोधणार आहे. तर हे ट्रॅडिशनल मेथड आपण इथं करणार नाही की पहिल्यांदा मी आयडिया माझी येते. बऱ्याच जणांची चूक अशी होते की आपण पहिल्यांदा आयडिया फाइंड आउट करतो किंवा प्रोडक्ट बिल्ड करतो आणि मग मार्केटमध्ये आपण बाहेर पडतो आणि मग बऱ्याच जणांच्या लक्षात येतं की अरे, हा प्रोडक्टची गरज नाही आहे मार्केटमध्ये, असं बऱ्याचदा होतं. सो स्टार्टअपमध्ये थोडंसं रिव्हर्स इंजिनिअरिंग आपण करतो. इथं पहिल्यांदा आपण प्रोडक्ट डेव्हलप करत नाही किंवा कुठली सर्व्हिस असेल किंवा बिझनेस आयडिया डेव्हलप करत नाही. स्टार्टअपमध्ये काय करतो की आपली जिथे एक्सपर्टीज आहे त्या पर्टिक्युलर एरियामध्ये पहिल्यांदा आपण प्रॉब्लेम्स फाइंड आउट करतो आणि मग त्याच्यावरती सोल्युशन काढण्याचा प्रयत्न करतो. राईट. सो प्रॉब्लेम स्टेटमेंट ही फार महत्वाची गोष्ट आहे की कोर प्रॉब्लेम स्टेटमेंट फाइंड आउट करणं आणि त्याच्यावरती सोल्युशन काढण्याचा प्रयत्न करणं. ठीक आहे. मग ह्याच्यानंतर आपण हे करू शकतो की ओके, आपल्याला ते प्रॉब्लेमचं सोल्युशन सापडलं. जे प्रायोरिटी प्रॉब्लेम्स असतील, हाय प्रायोरिटी प्रॉब्लेम्स असतील, महत्वाचे असतील, अशा प्रॉब्लेम्स असतील, तुमच्या स्किल्सला मॅचिंग असे सोल्युशन तुम्ही काढायचे. आणि त्यानंतर महत्वाचं असते की सपोर्ट घेणं. डोंट हेजिटेट टू आस्क फॉर हेल्प, पर्टिक्युलरली इन स्टार्टअप. कारण बऱ्याच वेळेला आता म्हटलं जातं की स्टार्टअपला स्पीड ही खूप महत्वाची आहे. टायमिंग इज रिअली इम्पॉर्टंट फॉर स्टार्टअप. आणि तुम्ही स्वतः एखादी गोष्ट विदाऊट एनी सपोर्ट मी करणार किंवा सगळ्या गोष्टी मी एकट्यानेच करणार किंवा एकटीनेच करणार, तर आपल्याला थोडासा वेळ लागेल, कारण प्रोडक्ट लवकर बिल्ड होणं हे फार महत्वाचं असतं. ओके. सो इन्क्युबेशन हा एक खूप चांगलं सोल्युशन आहे. मेंटोरिंग हे एक सोल्युशन आहे, त्याच्याबद्दल आपण बोलणारच आहोत. तर जी आयडिया आपल्याला आली आहे त्याच्यासाठी आपण सपोर्ट घेणे, मग भले तो इन्क्युबेशन सेंटर्सकडनं असू दे, तुमच्या मेंटॉर्सकडनं असू दे, तुमच्या कॉलेजेस इन्स्टिट्यूशन्सकडनं, युनिव्हर्सिटीजकडनं असू दे. राईट. सो ह्याच्या थ्रू आपण काही स्किल डेव्हलपमेंटमधनं असू दे, तर तो सपोर्ट घेऊन आपण त्या स्टार्टअप आयडियावरती काम करायचे आणि ग्रो करायचे. सो बेसिक इन जनरल 3 स्टेप्स मी ह्याच्यामध्ये दिलेले आहेत की सुरुवात कशी करायची आहे. ठीक आहे. तर आपण बघितलं की जसं आत्ताच बोललो की प्रॉब्लेमसाठी पहिल्यांदा फाइंड आउट करायचंय. ओके. ज्या सेक्टरमध्ये तुम्हाला काम करायचंय त्याच्यासाठी. आणि आपण तो फाइंड आउट कसा करायचा की कुठल्या ह्याच्यामध्ये मला स्टार्टअप करायचंय. तर इथे तुम्हाला एका डायग्राममध्ये सिंपल बनवलं आहे की पहिल्यांदा तुम्ही ऑन पेपर, मी तर सजेस्ट करेन की या सगळ्या गोष्टी तुम्ही ऑन पेपर केल्या पाहिजेत. ओके. फर्स्ट की तुमचं एज्युकेशन कुठल्या सेक्टरमध्ये सुरू आहे. राईट. ऑब्व्हियसली तुम्हाला त्याच्यात इंटरेस्ट असेल किंवा इंटरेस्ट ॲटलीस्ट जनरेट झालेला असेल. त्यानंतर तुमचे पर्सनल इंटरेस्ट कुठले आहेत. ओके. विदिन दॅट एज्युकेशनल बॅकग्राऊंड तुमचे पर्सनल इंटरेस्ट काय आहेत आणि तुमच्या स्किल्स कुठल्या कुठल्या आहेत. ऑब्व्हियसली तुमचं एज्युकेशन आणि इंटरेस्ट ह्याच्यामध्ये स्किल्स वेगळ्या असू शकतात. आणि ह्या सगळ्यांचं जिथं मॅचिंग एक तुम्हाला सापडतो, मॅचिंग एक पार्ट, तो असतो आपला झोन, ज्याच्यामध्ये आपण स्टार्टअप आयडिया आणि त्याचं सोल्युशन फाइंड आउट करण्याचा प्रयत्न करू शकतो. आणि त्या झोनमध्ये पहिल्यांदा प्रॉब्लेम्स बघायचे आणि मग ते सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करायचा.
ओके. सो अगेन आता आपण थोडंसं डिटेलमध्ये जाणार आहोत, की ठीक आहे तुम्हाला तुमचा झोन सापडला, की ज्याच्यामध्ये तुमचा इंटरेस्ट पण आहे, तुमच्या स्किल्स पण आहेत, म्हणजे तुमची एक्सपर्टीज आहे आणि तुमचं एज्युकेशन बॅकग्राऊंड पण त्याच्यामधनंच आहे. असं झोन सापडल्यानंतर काय करायचं, आता वन बाय वन आपण थोडंसं डिटेलमध्ये हे करणार आहेत. ओके. सो पहिल्यांदा आयडियाबद्दल न विचार करता, बिझनेस आयडियाबद्दल विचार न करता प्रॉब्लेम फाइंड आउट करायचा आहे. ठीक आहे. मग तो कसा फाइंड आउट करायचा आहे, की ऑब्झर्व युअर सराउंडिंग्स. आता आपण जसं स्टुडंट आहोत आपण सगळे, तर तुमच्या आजूबाजूला कॉलेजेसमध्ये, हॉस्टेलमध्ये तुमचे फ्रेंड्स आहेत, स्टुडंट्स बरेचसे आजूबाजूला असतात. तर ते कशाबद्दल कंप्लेन करतात, म्हणजे व्हॉट प्रॉब्लेम्स दे आर फेसिंग राईट नाव. ओके. हे तुम्हाला ऑब्झर्व होऊ शकतं. तुम्ही डिस्कस करू शकता, सर्वे करू शकता, की मित्रांशी बोलून, टीचर्स, प्रोफेसर्स आहेत, फॅकल्टीज आहेत आपले, त्यांच्याशी बोलून, लोकल बिझनेसेस आहेत ह्याच्याबद्दल बोलून. तर ह्या सगळ्यांची डिस्कशन करून सुद्धा तुम्हाला लक्षात येऊ शकतं, की पर्टिक्युलरली हे लोक कुठला प्रॉब्लेम फेस करतात, जे तुमच्या सराउंडिंगच आहेत. ओके. ह्याचं एक चांगलं एक्झाम्पल म्हणजे झोमॅटोची सुरुवात कशी झाली. तर झोमॅटोच्या सुरुवातीला असंच झालं, की झोमॅटोचे जे फाउंडर्स आहेत त्यांनी काय ऑब्झर्व्ह केले, की स्टुडंट्स फ्रस्ट्रेट होत होते, की रेस्टॉरंटचे मेनूज हे फाइंड आउट करण्यासाठी किंवा ते ऑर्डर करण्यासाठी त्यांना ते अडचण येत होती. तर ह्या प्रॉब्लेमचं सोल्युशन म्हणून ही एक सर्व्हिस त्यांनी सुरू केली, की जे आजूबाजूला जे फूड आहे तिथं वेट आपण न करता, ते जिथं आपण आहोत किंवा मग हॉस्टेलवर असो, घरी असो, आपल्या आहे त्या ठिकाणी आपण ते फूड ऑर्डर करू शकतो. तर ह्याच्यावरनं त्यांनी हे ऑब्झर्व्ह केलं आणि त्याच्यावरच एक सोल्युशन काढण्याचा प्रयत्न केला. दुसरं आहे, की बिल्ड अन MVP, नॉट अन एम्पायर. सो एक कुठेतरी चूक काय होती, की बऱ्याच स्टुडंट्समध्ये पण आम्ही ऑब्झर्व्ह केलेलं आहे, की सुरुवातीलाच त्यांना खूप मोठा बिझनेस स्टार्ट करायचा असतो किंवा सुरुवातीलाच पूर्ण तामझाम करायचा असतो आणि खूप पैसे कमवायचे असतात. सो नाही, पहिल्यांदा आपण कमी प्रमाणात सुरू करायचे, छोट्या स्केलवरती सुरू करायचे. म्हणूनच मगाशी आपण म्हणलं, की मनी ऑर फंडिंग शुड नॉट बी प्रॉब्लेम टू स्टार्ट एनी स्टार्टअप, की ती अडचण नसावी. का? कारण सुरुवातीला आपण, आता मी सांगते काय असतं MVP वगैरे, त्याच्या आधी मला सांगायचं की प्रोटोटाइप काय असतं. सो प्रोटोटाइप म्हणजे काय, एक वर्किंग मॉडेल असतो किंवा असा एक तुमचा प्रॉडक्ट असतो ज्याच्यावरून लक्षात येतं तुमच्या मग टू बी कस्टमर्सना, किंवा तुम्ही ज्यांच्यासमोर आयडिया वगैरे पिच करत असाल टू गेट सम काइंड ऑफ सपोर्ट फ्रॉम दॅम, तर त्यांना एक लक्षात येईल की तुमच्या डोक्यात नक्की आयडिया काय चालू आहे. ओके. तर ते आयडियाचा एक, जसं फॉर एक्झाम्पल आपल्याला एक बिल्डिंग किंवा पर्टिक्युलर एक कन्स्ट्रक्शन करायचं एखाद्या बिल्डिंगचं, तर आपण डायरेक्टली बांधायला सुरू करत नाही. तर आधी त्याचा एक छोटा मॉडेल आपण तयार करतो किंवा सुरुवातीला ती डिझाइन करतो सॉफ्टवेअर्स वापरून, त्याचं 3D आपण ब्लूप्रिंट आपण करू शकतो, त्याचं 3D डिझाइन आपण तयार करतो आणि मगच ॲक्चुअल बिल्डिंग बांधायला सुरू करतो. आणि हेच आपल्याला आपल्या कुठल्याही प्रॉडक्टच्या बाबतीत, मग भलेही तो छोटासा प्रॉडक्ट असेल, फिजिकल प्रॉडक्ट असेल, एखादी सर्व्हिस बेस्ड असेल, ॲप असेल, वेब असेल, काही प्रॉडक्ट असेल तुमचा, लहान मोठा असेल, तर पहिल्यांदा तर त्याचा प्रोटोटाइप बनवायचा आहे. त्याच्यामध्ये फक्त समजेल की नक्की हा प्रॉडक्ट काय करतो किंवा ह्याच्यातनं कस्टमरला काय मिळणार आहे आणि तो कस्टमरचा प्रॉब्लेम सॉल्व्ह कसा करतो. आणि त्यानंतर असतो MVP, म्हणजेच काय, मिनिमम व्हायबल प्रॉडक्ट. आता मिनिमम व्हायबल प्रॉडक्ट हा वर्किंग मॉडेल असतो, जो ॲक्च्युअली वर्क करतो, जो आपण कस्टमर्सना वापरायला देऊ शकतो, त्यांना ट्राय करायला देऊ शकतो. आपण त्याच्यासाठी चार्ज पण करू शकतो, राइट? तर हा फक्त फीडबॅक घेण्यासाठी, ट्रायल घेण्यासाठी, आपल्या प्रॉडक्टची टेस्टिंग करण्यासाठी असतो. त्यामुळं जेवढं लवकर आपण त्याच्यामध्ये ट्रायल एंड एरर करू आपले स्टार्टअप आयडिया, तेवढेच जास्त आपल्याला चांगले वाईट फीडबॅक येणार आहेत आणि आपल्याला तिथनं लक्षात येणार आहे, की ह्याच्यामध्ये काय बदल करणं गरजेचं आहे, कस्टमरला नक्की काय हवंय. कारण स्टार्टअप हा जास्त फोकस असतो कस्टमर सेंट्रिक प्रॉडक्ट डेव्हलपमेंटवरती, नक्की जे फाउंडरला आवडतं. ओके. आपल्याला बऱ्याचशा आयडिया आवडत असतील किंवा आपल्या बऱ्याच डोक्यात सोल्युशन असतील, पण आपल्याला फोकस याच्यावरती करायचा आहे की नक्की कस्टमर्सला हेल्पफुल आहे का, आपली आयडिया कस्टमर्सला काही सोल्युशन देते का त्यांनी फेस करणाऱ्या प्रॉब्लेममध्ये. ठीक आहे. सो जसं फॉर एक्झाम्पल मी म्हटलं की कुठलाही प्रोडक्ट असेल, टेक बेस्ड असेल, सर्व्हिस बेस्ड असेल, तर त्याच्यामध्ये एकदम सिम्पल आपण करू शकतो की एक व्हॉट्सअप ग्रुप स्टार्ट करू शकतो, एक सिम्पल एक लँडिंग पेज, पूर्ण वेबसाईट बनवायच्या आधी किंवा पूर्ण बॅकएंड रेडी करण्याच्या आधी एक सिम्पल लँडिंग पेज आपण तयार करू शकतो. ओके. Google फॉर्म आपण तयार करू शकतो. ठीक आहे. ते डायरेक्ट ॲप सुरू करण्याच्या आधी मॅन्युअली काही सर्व्हिस आपण प्रोव्हाईड करू शकतो का, डोर टू डोर किंवा तुमच्या कस्टमरशी डायरेक्टली इंटरॅक्ट करून, हे आपल्याला बघायचं. तर ह्याचं एक एक्झाम्पल सांगायचं तर झेप्टो एक एक्झाम्पल आहे. एक खूप मोठी आता ग्रोसरी डिलिव्हरी जायंट आपण बघतो, मोठा कंपनी आहे. पण त्यांनी सुरुवात कशी केली, डायरेक्टली ॲप डेव्हलप नाही केलं जे आपण आत्ता बघतो झेप्टोचं. तर त्यांनी सिंपल एक WhatsApp बिझनेस पेज किंवा WhatsApp ग्रुप थ्रू त्याने ऑर्डर्स पहिल्यांदा घ्यायला सुरू केल्या आणि तिथून ग्रोसरी
आपण पोचवू शकतो का, ह्याचा त्यांनी स्टडी केला. ह्याचे त्यांनी बघितलं की ओके, लोकांना काय हवंय, किती वेळात आपण देऊ शकतो, ह्याची पूर्णपणे टेस्टिंग त्यांनी केली. आणि मगच त्यांनी ऍक्च्युली त्यांच्या जे ऍप आहे आता जे आपण बघतो त्याच्यावरती काम करायला हळूहळू त्याच्यामध्ये सुरुवात केली. ते पण जे आत्ता आपण एंड प्रोडक्ट बघतो तो डायरेक्टली सुरू केला नसतो. त्याच्यामध्ये बरेचसे व्हर्जन्स, जसे जसे फीडबॅक येतात, जसे जसे कस्टमर्सचे नीड्स बदलतात, त्याप्रमाणे हे ऍप्स डेव्हलप केले जातात. प्रोटोटाइप किंवा MVP बद्दल आपण MVP कसा तयार करणार आहोत, की एक जस्ट स्मॉलर वर्किंग मॉडेल. प्रोटोटाइप तर अगदी शीटवरती पण असू शकतो किंवा जस्ट कार्ड शीटचा पण बनलेला असू शकतो. आणि MVP इज अ वर्किंग मॉडेल फॉर टेकिंग फीडबॅक और टेस्टिंग द वर्किंग ऑफ द प्रोडक्ट. इट इज अ वर्किंग मॉडेल. इज द डिफरन्स बिटवीन MVP अँड प्रोटोटाइप. ओके, द नेक्स्ट स्टेप दॅट यू कॅन अप्लाय फॉर युअर आयडिया इज यूज युअर कॅम्पस अनफेअर ॲडव्हान्टेज. ओके, तर ते काय असू शकतात, की आपल्याला ऑन कॅम्पस काही ॲडव्हान्टेजेस असतात, बट वी डोंट लुक ॲट देम लाईक अ सपोर्ट फॉर अवर स्टार्टअप. राईट. फॉर एक्झाम्पल काय असतं, की कॅम्पसवरती किंवा इन्स्टिट्यूशन लेवल स्टार्टअप इन्क्युबेटर्स असतात. ओके, आय विल एक्सप्लेन व्हॉट इज इन्क्युबेशन और इन्क्युबेटर. त्यानंतर प्रोफेसर्स किंवा अल्युमिनी, मग टेक्निकल गोष्टी असतील फॉर प्रोडक्ट डेव्हलपमेंट और सम काइंड ऑफ नेटवर्क बिल्डिंग, आपल्याला अल्युमिनीज हेल्प करू शकतात किंवा त्यांच्या एक्सपर्टीजमध्ये हेल्प करू शकतात. बरेचसे इव्हेंट्स स्टार्टअप रिलेटेड होत असतात, जसे हॅकॅथॉन, आयडियाथॉन असतात, पिचिंग इव्हेंट्स असतात, जिथे इन्व्हेस्टर्स असू शकतात किंवा इव्हॅल्युएटर्स असू शकतात, जे स्टार्टअप आयडियाला इव्हॅल्युएट करत असतात. लाईक ओके. अँड फॉर टेक्निकल सपोर्ट, लॅब्स अँड रिसोर्सेस हे आपल्या कॉलेजमध्ये किंवा कॅम्पसमध्ये जे अवेलेबल असतात, त्यांचा वापर आपण प्रोडक्ट बिल्डिंगसाठी, प्रोटोटाईप बिल्डिंगसाठी, MVP तयार करण्यासाठी आपण करू शकतो. ओके. सो असंच IIT मद्रास जे आहे अग्निकुल कॉस्मॉस म्हणून जे 3D प्रिंटेड रॉकेट्स बनवले जातात फॉर लॉन्चिंग ऑफ स्मॉल सॅटेलाइट्स. तर त्यांनी इन्क्युबेट होऊनच किंवा IIT मद्रासमध्ये जे इन्क्युबेशन सेंटर आहे त्या इन्क्युबेशन प्रोग्राम थ्रूच त्यांनी हा स्टार्टअप आपला बिल्ड केला आहे. आता ते खूप मोठ्या याच्यावरती की ते असे तो असा स्टार्टअप आहे की ज्या ह्या लेवलवरती कमर्शियल रॉकेट्स ते बनवतात. ओके. सो ज्याच्यामध्ये आपण बघूया की इन्क्युबेटर्स काय करतात. त्यांनी इन्क्युबेशनमध्ये मेंटॉरशिप, फंडिंग, वर्क स्पेस अशा काही फॅसिलिटीज त्यांनी त्याच्यामध्ये यूज केलेल्या आहेत. ठीक आहे. देन स्टेप 4 काय असू शकते. ओके. विथ द हेल्प ऑफ इन्क्युबेटर्स आपण किंवा इन्स्टिट्यूशनचे डिफरंट रिसोर्सेस, जे अनफेअर ॲडव्हान्टेजेस आपण म्हणूया, जे आपल्या कॅम्पसमध्ये जे काही अवेलेबल असतील त्याचा वापर करून तुम्ही MVP तर बिल्ड केला. त्यानंतर काय करायचे, की आता मार्केट करायचे. कारण बऱ्याच वेळेला काय होतं, की कितीही चांगले प्रोडक्ट असले पण जर लोकांना माहिती नाही झाले की काय प्रोडक्ट आहे तुमचा, तर त्या प्रोडक्टचा काही उपयोग नाही. राईट. म्हणजे ते विकले जाणार नाहीत. उपयोग नाही म्हणण्यापेक्षा विकले जाणार नाहीत. राईट. आणि तिथं आपण स्टक होतो, की एवढा चांगला प्रोडक्ट बनवून सुद्धा की का नाही माझा बिझनेस ग्रो होतोय. तर इथं तेच आहे, की सुरुवातीला आपल्याला माहिती नसतं किंवा तेवढे रिसोर्सेस आपल्याकडे अवेलेबल नसतात, की हा प्रॉडक्टची इन्फॉर्मेशन किंवा त्याची मार्केटिंग, ब्रँडिंग आपण कशी करावी. तर अगदी स्टुडंट लेव्हलला किंवा सुरुवातीच्या स्टेजला जिथे आपल्याकडे फार फंडिंग नसते, की हां बाबा मार्केटिंग किंवा पेड प्रमोशन्स किंवा इव्हेंट्स याच्यामध्ये करण्यासाठी, तर कुठल्या कुठल्या वेजचा आपण हे करू शकतो, जे छोट्या प्रमाणात किंवा सुरुवातीला आपण वापरू शकतो. दॅट इज सोशल मीडिया. खूप चांगल्या प्रकारे सोशल मीडियाचा कमीत कमी पैशामध्ये किंवा झिरो मनी आपण इन्व्हेस्ट करून सुद्धा आपली मार्केटिंग सुरू करू शकतो. ओके. त्यानंतर एक व्हायरल कंटेंट करण्यासाठी गोरिल्ला मार्केटिंग आपण करू शकतो, की फक्त एंगेज करण्यासाठी कस्टमर्सचं इंटरॅक्शन, कस्टमरला एंगेज करण्यासाठी किंवा त्यांचं लक्ष वेधून घेण्यासाठी आपण हे करू शकतो. जसं व्हायरल काही कंटेंट हे करणं, मीम्स यूज करणं, वर्ड ऑफ माउथ, म्हणजे प्रॉडक्टमध्ये एवढं दम असेल की तो वर्ड ऑफ माउथनीच फार वेळेला व्हायरल होतो. तर हे करणं किंवा स्टुडंट अँबॅसेडर्स करणं किंवा स्टुडंट रिलेटेड काही प्रोडक्ट्स असतील कॅम्पसमध्ये, कॅम्पसमध्ये जर तुमचे कस्टमर्स असतील तर स्टुडंट अँबॅसेडर्सचा आपण हेल्प घेऊ शकतो, जे तुमचे फ्रेंड्स सुद्धा असू शकतात, जे तुमच्या प्रोडक्टला प्रमोट करू शकतात. ओके. जसं ओयो रूमचं पण आहे, की सुरुवातीला अगदी बिग मार्केटमध्ये न उतरता ते अगदी कमी हॉटेल्सना त्यांनी ह्याच्यामध्ये इन्व्हॉल्व करून घेतलं आणि वर्ड ऑफ माउथनी पहिल्यांदा ते प्रमोट केलं. चिपर रूम्स ह्या वर्ड ऑफ माउथनीच पहिल्यांदा त्या प्रमोट केल्या. ओके. सो जे आपण म्हटलो की अनफेअर ॲडव्हान्टेज तुमच्या आजूबाजूलाच असू शकतात. तुम्ही जिथं शिकत आहात, जिथं राहत आहात, हॉस्टेल असू दे किंवा ज्या कॅम्पसमध्ये तुम्ही राहतात, तिथंच आपल्याला बऱ्याचशा फॅसिलिटीज, बरेचसे रिसोर्सेस मिळू शकतात. जसं आपल्याला AI आणि ऑटोमेशन, जे आपल्या अगदी हँडी आपण स्मार्टफोन यूज करतो किंवा हे असो, ह्या ह्या सगळ्या फॅसिलिटीज आपल्याला मिळतात आणि ह्या
नवीन टेक्नॉलॉजीचा वापर आपल्याला करता येतो, की ज्याच्यामध्ये फॉर एक्झाम्पल आपण कोडिंगचं आपलं बॅकग्राऊंड नाहीये, तरी पण आपल्याला काहीतरी बिल्ड करायचं असं ज्याच्यामध्ये कोडिंगची रिक्वायरमेंट आहे. सो यू कॅन यूज डिफरंट AI टूल्स फॉर बिल्डिंग ॲप्स और बिल्डिंग सच काइंड ऑफ प्रोडक्ट्स, टेक स्टार्टअप्स बिल्ड करण्यासाठी. ओके, सो AI पॉवर्ड बरेचसे सोल्युशन्स आहेत, ज्याच्यामध्ये अगदी काही पैसे न घालता किंवा अगदी कमी इन्व्हेस्टमेंट करून त्यांचे पेड व्हर्जन्स घेऊन तुम्ही प्रोडक्ट तुमचे बिल्ड करू शकता. जर टेक स्टार्टअप्स असतील तुमचे तर बिल्ड करू शकता, लॉन्च करू शकता. ओके, ह्या सिंपल गोष्टींचा वापर करून बऱ्याच वेळेला सस्टेनेबिलिटी आणि सोशल इम्पॅक्टचा जास्त फोकस केला जातोय, कारण ती गरज आहे. दॅट इज द बिगेस्ट प्रॉब्लेम सध्या. एनर्जीशी रिलेटेड असेल, काही सोसायटी प्रॉब्लेम्स असतील, असे जसं फॉर एक्झाम्पल ग्रीन बिझनेसेस असतील, क्लायमेट टेकमध्ये असतील, सोशल व्हेंचर्स असतील. ओके, सो अशा याच्यामध्ये क्षेत्रांमध्ये जास्तीत जास्त जे सस्टेनेबिलिटी आणि सोशल इम्पॅक्ट क्रिएट करतील अशा स्टार्टअपवरती स्टुडंट्सनी किंवा याच्यावरती भर द्यावा, आणि ऑलरेडी भर दिला जात आहे. ओके, ग्लोबल फ्रॉम डे वन, म्हणजे जे मी म्हटलं की AI आणि ऑटोमेशनचा वापर करून बऱ्याच वेळेला की आता असं नाही की सुरुवातीला फक्त छोट्या प्रमाणात करू, की खूप लवकर ग्लोबली बिझनेसेस ग्रो होत आहेत. मग भले ते कॉलेज चे स्टुडंट्स असतील, अशा फाउंडर्सचे बिझनेसेस पण ग्रो होत आहेत. फॉर एक्झाम्पल इथे दिले पोस्टमन बिट्स पिलानीचं स्टुडंट्सनी हे डेव्हलप केलेलं आहे. पोस्टमन नावाचं आहे. API बिल्ड करण्यासाठीचे टूल्स त्यांनी इथं डेव्हलप केलेले आहेत, आणि खूप मोठं म्हणजे बिझनेस ग्लोबल लेवलवरती हा ग्रो झालेला आहे. ओके, सो काही लिमिटेशन स्वतःवरती न हे करता आपल्या आजूबाजूच्या एन्व्हायरमेंटमध्ये जे रिसोर्सेस अवेलेबल आहेत त्याच्या थ्रू आपण मोठे मोठे स्टार्टअप्स बिल्ड करू शकतो, ग्रो करू शकतो. ओके, आता जसं आपण आतापर्यंत बोलते की टेकिंग सपोर्ट ही खूप महत्वाची स्टेप बघितली आपण, की आपल्याला स्वतःचा स्टार्टअप जर बिल्ड करायचा असेल तर. सो आता इथं सांगितलं होतं की इन्स्टिट्यूशन लेवल इन्क्युबेशनचा किंवा जे काही इन्क्युबेशन सेंटर्स असतात त्यांची आपण हेल्प घ्यायची आहे. तर आता बघायचं आपल्याला इन्क्युबेशन म्हणजे नक्की काय असतं आणि इन्क्युबेटर्स म्हणजे काय असतात. ओके, तर हा शब्द आपण सुरुवातीला कुठून ऐकलाय? व्हॉट डू यू मीन बाय इन्क्युबेशन और इन्क्युबेटर? तर हा पर्टिक्युलर वर्ड आहे तो हेल्थ केअरमधनं. द प्री मॅच्युअर बेबीज असतात, जे सर्व्हाइव्ह करू शकत नाहीत, जे एन्व्हायरमेंट आहे बाहेर आल्यानंतर, वोमच्या बाहेर आल्यानंतर. तर अशा वेळेस त्यांना एका ग्लास ह्याच्यामध्ये किंवा काचेच्या पेटीमध्ये त्यांना ठेवलं जातं, आणि अशा एन्व्हायरमेंटमध्ये ठेवलं जातं जिथं आर्टिफिशियली ते ब्रीथ करू शकतील. असं एन्व्हायरमेंट क्रिएट झालं जिथं ते श्वास घेऊ शकतील, आणि जेव्हा ते अ, स्वतः सस्टेनेबल होतील ह्या एन्व्हायरमेंटमध्ये येण्यासाठी किंवा तिथे सस्टेन करण्यासाठी जेव्हा कॅपेबल होतील, तेव्हा मग ते रेडी होतात आणि त्यांना ते इन्क्युबेशन प्रोसेसमध्ये बाहेर काढलं जातं. राईट, सो हाऊ इट इज रिलेटेड टू स्टार्टअप बिझनेसेस. सो जेव्हा स्टार्टअपची आयडिया असते, आपण म्हणूया की ती एक सीड स्टेजला असते किंवा जस्ट इट्स अ बेबी. ओके, प्री मॅच्युअर बेबी, की माहिती नसतं की हे सक्सेसफुल होईल किंवा नाही, त्याला काही सपोर्ट नसतो, कुणी आधी केलेलं नसतं. सो इट इज नॉट टेस्टेड, समथिंग टेस्टेड अँड प्रॅक्टिस. तर मग अशा वेळेस ह्या स्टार्टअप्सना सपोर्टची गरज असते. त्या इन्क्युबेशनची सपोर्ट असते, जोपर्यंत ते मार्केटमध्ये स्वतः सस्टेन होऊ शकणार नाहीत. ओके, तर हा जो सपोर्ट सुरुवातीचा, की जेव्हा आयडिया स्टेजला असतो किंवा अगदी सुरुवातीच्या स्टेजला असतो, जे मार्केटमध्ये स्वतः सस्टेन होऊ शकत नाहीत, अशा स्टार्टअप्सना जो इनिशियल सपोर्ट दिला जातो, जे असं एन्व्हायरमेंट किंवा इकोसिस्टम जिथं क्रिएट केली जाते, जिथं ते स्टार्टअप सस्टेन होऊ शकतील किंवा तसे रेडी होऊ शकतील टू सस्टेन इन द आउटसाइड मार्केट, अशा सेंटर्सना इन्क्युबेशन सेंटर म्हटलं जातं किंवा स्टार्टअप इन्क्युबेशन सेंटर असं त्याला म्हटलं जातं. ओके, सो ह्याला आपण म्हणू शकतो की नवीन लॉन्च पॅड्स आहेत, जिथं आयडियाज असतील, अगदी आयडिया स्टेजला असेल की फिजिकल काही म्हणजे ऍक्च्युली काम झालेलं नाहीये, पण तरी पण त्या सपोर्टने खूप मोठे स्टार्टअप्स बिल्ड होऊ शकतात. सो अशा सेंटर्सना आपण म्हणतो इन्क्युबेशन सेंटर्स, इन्क्युबेटर्स. तर वेगवेगळ्या ह्याच्यामध्ये इन्क्युबेटर्स आहेत, सेक्टर स्पेसिफिक इन्क्युबेटर्स आहेत, प्रायव्हेट इन्क्युबेटर्स आहेत, गव्हर्नमेंट इन्क्युबेशन सेंटर्स आहेत, इन्स्टिट्यूशन लेवल इन्क्युबेशन सेंटर्स आहेत. तर हे हेल्प करतात स्टार्टअपना सस्टेन होण्यासाठी, ग्रो करण्यासाठी अगदी सुरुवातीच्या स्टेजला, इनिशियल स्टेजला. ओके, सो काही एक्झाम्पल्स इथं दिलेले आहेत, जसं साईन आहे, सोसायटी फॉर इनोव्हेशन अँड एंटरप्रेन्योरशिप, IIT बॉम्बेचे इन्क्युबेशन सेंटर आहे. NSRCL आहे बँगलोरचं, बिट्स पिलानी TBI आहे, टेक्नॉलॉजी बिझनेस इन्क्युबेटर आहे.
ओके. तर इन्क्युबेशन सेंटर्स आपल्याला काय हेल्प करू शकतात? तर सुरुवातीला आपल्याला काय लागते, तर फंडिंगचं. येस, फंडिंग काही याची हे असू शकते, की गरज असू शकते, की विदाऊट फंडिंग पुढे नाही जाऊ शकत. येस, तर ग्रँट्स किंवा गव्हर्नमेंटच्या फंडिंग्स आपल्या इथे मिळू शकतात, विच इज नॉट लाईक बँक लोन्स. ओके, त्या ग्रँट्स असतात ते तुम्हाला वापरायला दिले जातात, तुमचं प्रोडक्ट बिल्ड करण्यासाठी दिले जातात इनिशियल लेवलवरती. त्यानंतर कोवर्किंग स्पेस आपल्याला गरजेचे असते, जे आपण मार्केटमध्ये गेल्यानंतर खूप आपल्याला त्याच्यासाठी पैसे खर्च करावे लागतात, फंडिंगची गरज असते. तर एकदम कमी ह्याच्यामध्ये आपल्याला कोवर्किंग स्पेस मिळू शकते, सीड फंडिंग मिळू शकते, इंडस्ट्री कनेक्शन्स, मार्केट कनेक्शन्स, मेंटोरिंग फॉर डिफरंट एक्सपर्ट्स. मग भले ते प्रोडक्ट डेव्हलपमेंटमध्ये टेक्निकल काही आपल्याला हेल्प हवी आहे, किंवा मग बिझनेस डेव्हलप करण्यासाठीची हवी आहे, बिझनेस लॉन्च करण्यासाठी, मार्केटिंगशी रिलेटेड, ह्या वेगवेगळ्या स्टेप्समधले एक्सपर्ट्स ह्या इन्क्युबेशन सेंटरशी कनेक्टेड असतात, जे मेंटॉर्स असतात आणि ते स्टार्टअप्सना मदत करतात ह्या वेगवेगळ्या स्टेजमध्ये आणि वेगवेगळ्या त्यांच्या ज्या काही स्टेजेस असतात आणि वेगवेगळ्या ऑपरेशन्स, जे बिझनेस ऑपरेशन्स असतात ते करण्यासाठी ते मेंटॉरिंग करतात. ओके. तर असे काही एक्झाम्पल्स बघूया, जे ह्या इन्क्युबेशन सेंटर्स थ्रू ग्रो झालेले आहेत आणि अगदी युनिकॉर्न स्टेजला ते गेलेले आहेत. ओके. रेझर पेचं नाव आपण सगळ्यांनीच ऐकलेलं आहे. ओके. द हर्षिल माथुर आणि शशांक कुमार हे त्याचे को फाउंडर्स आहेत, आणि IRT रुरकीचे ते अल्युमिनी आहेत. ओके. आणि तिथल्या इन्क्युबेशन सेंटरमध्ये ते इन्क्युबेट होऊन त्यांनी सुरुवात केली, ह्या बिझनेसला ॲक्च्युअलमध्ये आणण्याचा प्रयत्न केला, आणि आता लीडिंग पेमेंट गेटवे आहे. तसंच एथर एनर्जी, तरुण मेहता आणि स्वप्नील जैन त्याचे को फाउंडर्स आहेत. आणि IIT मद्रासचे हे अल्युमिनी आहेत, आणि तिथल्या इन्क्युबेशन प्रोग्राम थ्रू त्यांनी ह्या प्रोडक्टची किंवा ह्या कंपनीची सुरुवात त्यांनी केली, आणि त्यांना $150 मिलियन फंडिंग, जे EV मार्केटमध्ये अगदी डिस्ट्रप्टिव्ह आयडिया त्यांची आहे. तर हे इन्क्युबेशन सेंटर थ्रू ग्रो झालेले स्टार्टअप्स आहेत. त्याचं खूप चांगलं एक्झाम्पल्स हे आहेत. ओके. जसंच फोन पे असेल, स्विगी असेल, एथर असेल, ह्या सगळ्या जेव्हा आयडिया स्टेजला होत्या, आपल्याला असं वाटतं की आत्ता आपण फक्त त्यांच्या सक्सेस स्टोरीज बघतो, ते किती मोठे झालेत असं बघतो. ओके. पण त्या जेव्हा आयडिया स्टेजला होत्या, तर इन्क्युबेशन सपोर्ट थ्रूच त्या आयडिया ॲक्च्युअली मार्केटमध्ये इम्प्लिमेंट होऊ शकल्या, आणि त्या ग्रो होऊ शकल्या, आता ज्या प्रमाणात आपण त्यांना ग्रो होताना बघतो. ओके. तर काय करायचं, नक्की काय सपोर्ट लागतो, आणि हे चीट कोर्स आहेत फॉर स्टार्टअप इन्क्युबेशन, जे आपल्याला माहिती नसतात, की बऱ्याच वेळा त्या प्रोडक्टवरती डेव्हलप करण्यासाठी, किंवा आपण वेळ फार जातो जेव्हा इंडिव्हिज्युअली त्याच्यावरती काम करतो, आणि आपल्याला माहिती नसतं की आपण कुठला कुठला सपोर्ट आपण घेऊ शकतो, इन्क्युबेशन सेंटर्स थ्रू आपण घेऊ शकतो, किंवा ड्युरिंग दॅट स्टार्टअप जर्नी आपण हा सपोर्ट घेऊ शकतो. तर कुठले कुठले आहेत? सो फर्स्ट ऑफ ऑल, मेंटॉरशिप इज रिअली इम्पॉर्टंट, जी राईट डिरेक्शनमध्ये आपलं काम नेईल. बऱ्याच वेळेला स्टार्टअप ओनर्स जे असतात ते खूप काम करतात, बरेचशी मेहनत करतात, पण ते जर राईट डायरेक्शनला नसेल, तर मग त्या सक्सेसफुल ह्याच्याकडे ते जात नाही, तर प्रोडक्ट डेव्हलपमेंटकडे ते जात नाहीत. ओके. वर्क स्पेस आणि इन्फ्रास्ट्रक्चर लागतं, मग लॅब्स असू देत, ऑफिसची स्पेस असू दे, कोवर्किंग स्पेस असू दे, किंवा प्रोडक्ट डेव्हलप करण्यासाठीची एखादी जागा असू दे, तर ते आपल्याला लागते आपल्या आयडियाला इम्प्लिमेंट करण्यासाठी, ज्या इन्क्युबेशन सेंटर्स थ्रू आपल्याला मिळू शकतात. कम्युनिटी ऑफ फाउंडर्स, तिथं बरेचसे इन्क्युबेटीज असतात, असे स्टार्टअप जे इन्क्युबेशन सेंटरमध्ये इन्क्युबेट होतात, त्यांना आपण इन्क्युबेटीज म्हणतो. तसे बरेचसे स्टार्टअप ओनर्सच्या, स्टार्टअप फाउंडर्सच्या कम्युनिटीशी आपल्याला कनेक्ट होतो, जे एकमेकांना हेल्प करू शकतात वेगवेगळ्या आस्पेक्ट्समध्ये. त्यानंतर फंडिंग गायडन्स असू दे, मग गव्हर्नमेंटच्या फंडिंग्स असू दे, त्या पर्टिक्युलर इन्क्युबेशन सेंटरमध्ये असलेल्या फंडिंग असू दे, किंवा इन्व्हेस्टर्सचा कनेक्ट असू दे. बरेचसे एंजल इन्व्हेस्टर्स असतात, डिफरंट ग्रुप ऑफ कंपनीज असतात, ज्या इन्व्हेस्टमेंटच्या कंपनीज असतात, तर त्या आपल्याला, तो कनेक्ट आपल्याला इन्क्युबेशन सेंटर्स थ्रू होतो. ट्रेनिंग, मार्केट व्हॅलिडेशन, येस, बऱ्याच वेळेला आपल्याला ट्रेनिंगची गरज असते, काही स्किल्स आपल्याला डेव्हलप करायला लागतात. सो बरेचसे ट्रेनिंग प्रोग्राम्स, बूट कॅम्प्स इन्क्युबेशन सेंटर्स मध्ये होत असतात नेहमी, जिथे आपण स्किल डेव्हलप करू शकतो. कुठल्या पर्टिक्युलर गोष्टीतली आपल्याला माहिती नसेल, शिकायची असेल, तर ते स्वतः शिकवून आपण ट्रेनिंग थ्रू घेऊ शकतो. आणि मार्केट व्हॅलिडेशन, आता आपण मगाशी बोललो की बऱ्याच वेळा म्हणतो मार्केट व्हॅलिडेशन म्हणजे काय, की आयडियाज आपल्याला भरपूर येत असतात, आणि आपल्याला ती आयडिया फार प्रिय असते. फाउंडर्सना स्वतःची आयडिया खूप आवडत असते. पण एक स्टेप थोडीशी विसरली जाते, किंवा थोडंसं कमी वेळ दिला जातो, नेग्लेक्ट केली जाते. दॅट इज आयडिया व्हॅलिडेशन, दॅट इज मार्केट व्हॅलिडेशन. की आपल्याला जी आयडिया किंवा जे सोल्युशन आपल्याला सुचलेलं आहे, किंवा ज्याच्यावरती आपण काम करतोय, ते मार्केट रेडी आहे का? मार्केट रेडी आहे का म्हणजे, जरी तो प्रॉडक्ट चांगला असेल, तर त्याची मार्केटमध्ये नीड आहे का? ओके, प्रॉडक्ट चांगला आहे, नीड पण वाटते, एखादा प्रॉब्लेम सॉल्व्ह करतोय, पण
कस्टमर्स त्याच्यासाठी पे करायला तयार आहेत का, म्हणजे आपल्याला एक प्रॉफिटेबल बिझनेस ह्या प्रोडक्ट थ्रू होऊ शकतो का, ह्या गोष्टी तपासून पाहणे किंवा ह्या व्हॅलिडेट करून घेणे, दॅट इज आयडिया व्हॅलिडेशन और मार्केट व्हॅलिडेशन. सो हे करण्यासाठीचा सुद्धा सपोर्ट आपल्याला इन्क्युबेशन थ्रू मिळू शकतो. हे आणि डिपेंडिंग ऑन द स्टार्टअप आयडिया, डिपेंडिंग ऑन द बिझनेस आयडिया, खूप वेगवेगळ्या प्रकारचे सपोर्ट आपल्याला गरज असू शकते. तर त्या सगळ्या सपोर्ट सिस्टम ही इन्क्युबेशन सेंटरमधून आपल्याला मिळू शकते. तर ही सगळी सपोर्ट का घ्यायचा आपण, असं का म्हटलं जातं? सगळेच बिझनेस काही सपोर्टने उभे झालेले नाहीत. बरेचसे ट्रॅडिशनल बिझनेस किंवा आता खूप मोठ्या मोठ्या कंपनीज आपण बघतो. तर ह्याच्यामध्ये काय होतं की आपण छोट्या प्रमाणात सुरू केला असतो. आपण स्टुडंट असताना किंवा अर्ली स्टेजला आपण यंग असताना आपण सुरू केलेलं असतो. तर ह्या सगळ्या सपोर्टमुळं आपल्याला रिस्कचं प्रमाण हे फार प्रमाणात रिड्यूस करायला येतं आणि एक ॲक्सेलरेशन म्हणजे बिझनेस स्टार्ट केल्यानंतरचा एक जो ग्रोथचा स्पीड असतो तो ॲक्सेलरेट करण्यासाठी, एका सिंपल आयडियाला स्टार्टअपपर्यंत नेण्यासाठीचा जो स्पीड असतो तो ॲक्सेलरेट करण्यासाठी इन्क्युबेशन सेंटर्स अँड ॲक्सेलरेटर्स आपल्याला मदत करतात. सो ह्या सगळ्या सपोर्टची प्रत्येक स्टार्टअप्सना गरज असते आणि तो घेतल्यामुळे आपल्याला रिस्क खूप कमी होते आणि ॲक्सेलरेट व्हायला मदत होते. ओके. सो थोडंसं आपण बघूया की आजूबाजूला काय चालू आहे, की इंडियन स्टार्टअप इकोसिस्टममध्ये सध्या काय चालू आहे. बऱ्याच वेळेला आपण आपल्या कॉलेज लाईफमध्ये आणि ह्याच्यामध्ये इतके गुंतून गेलेलो असतो, की आपल्याला माहिती नसतं. बऱ्याच वेळेला भीती वाटते, की ओके आयडिया तर आहेत, पण ते इम्प्लिमेंट होतील का? नक्की काय? तर बघा की आपल्या आजूबाजूला याचं प्रमाण किती वाढलेलं आहे. ओके. की सध्या आपण म्हणतो असं, की स्टार्टअपसाठीची योग्य वेळ आहे. योग्य जागी आपण आहोत. सो आपण म्हणतो, की भारतामध्ये इट इज द थर्ड लार्जेस्ट स्टार्टअप इकोसिस्टम ग्लोबली सध्या भारतामध्ये आहे. आफ्टर USA अँड चायना सगळ्यात जास्त स्टार्टअप आपण बघतो. त्याची ग्रोथ खूप जास्त प्रमाणात होतीये. आता सध्या मोर दॅन 2 लॅक्स रजिस्टर्ड स्टार्टअप आपल्याला इंडियामधनं आलेले आहेत. त्यात महाराष्ट्र स्टेटचं जर म्हटलं तर नंबर 1 आहे महाराष्ट्राचे टॉप, जे आपण नंबर ऑफ रजिस्टर्ड स्टार्टअप बघतो त्याच्यामध्ये महाराष्ट्र नंबर 1 आहे. सो बरेचसे स्टार्टअप्स आपल्या आजूबाजूनच ग्रो होत आहेत. ओके. सो आपण कॉलेज रिलेटेड म्हटलं, आपण युथ एंटरप्रेन्योरशिप बद्दल बोलतोय. तर तुमचं कॉलेज हेच एक असं नाही की फक्त प्लेसमेंटसाठी नाही, तर एक नवीन सिलिकॉन व्हॅली सुद्धा होऊ शकतं. ओके. सो फक्त 2023 मध्ये जर बघितलं की 7,000 प्लस स्टुडंट स्टार्टअप लॉन्च झालेत. लॉन्च म्हणजे प्रोडक्ट रेडी होऊन मार्केटमध्ये उतरलेले आहेत. असं नाही की ते फक्त इन्क्युबेट झालेत किंवा आयडिया स्टेजला आहेत. ओके. आणि 40% जे स्टुडंट फाउंडेड स्टार्टअप आहेत ते 5 इयर्स पर्यंत हे लास्ट होतात. कारण बऱ्याच वेळेला तुम्ही ऐकलं असेल की स्टार्टअपचं थोडंसं सक्सेस रेट कमी असतो किंवा 5 वर्षापेक्षा जास्त कुठले स्टार्टअप चालत नाहीत. तर बाकीचे तर जाऊ दे, पण स्टुडंट स्टार्टअपचं एक्झाम्पल आहे की जेवढे स्टुडंट स्टार्टअप आपण बघतो त्याच्यापैकी 40% स्टार्टअप हे सस्टेन झालेले आहेत फॉर 5 इयर्स. सो आपल्याला भरपूर होप्स आहेत. फक्त योग्य दिशेनं काम होणं गरजेचं आहे. योग्य आस्पेक्टमध्ये आपण ती आपल्याला मेंटॉरिंग किंवा फंडिंग असेल किंवा हे वेगवेगळे जे सर्व्हिसेस असतात स्टार्टअपचे जे रिक्वायरमेंट्स असतात त्या फुलफिल व्हायला पाहिजेत आणि आपण योग्य दिशेने काम केलं पाहिजे आपल्या स्टार्टअपसाठी. ओके. सो आपल्याला हे ग्रो करण्यासाठी सध्या आजूबाजूला काय अशा गोष्टी आहेत ज्या मदत करतात. सो एक इंडियाचा जो डेमोग्राफिक डिव्हिडंड आहे तर तो आपल्याला मदत करतो की 50% ऑफ द पॉप्युलेशन हे अंडर 25 आहे, म्हणजे युथचं प्रमाण खूप जास्त आहे. सो त्या प्रकारचे एनर्जी आणि इंथुझियाझम आपण बघू शकतो, ते काम करण्याचे बघू शकतो. डिजिटल ह्याच्यामधली जेन झी असेल, जन अल्फा असेल, तर डिजिटल ह्याच्यामध्ये काम करणारे हे आहेत. अँबिशन्स खूप आहेत. अँबिशियस लोक आपल्या आजूबाजूला खूप जास्त आहेत. ओके. जे वाट नाही बघत आहेत की मला कुठेतरी डिग्री मिळेल, मी एक्सपिरियन्स घेईन, जॉब करेन, मग स्वतःचा बिझनेसचा उपयोग करेन, ह्याच्यासाठी वाट नाही बघत ते. अगदी आपण बघितलं एक्झाम्पल्समध्ये सुरुवातीलाच की 8 वर्षाचं असताना, 13 वर्षाचं असताना त्यांनी काम सुरू केलेलं आहे. ओके. सो द टेकमध्ये जे इम्प्रूव्हमेंट झालेले आहे, पॉलिसीमध्ये जे चेंज झालेले आहेत. स्टार्टअप इंडिया ही जी गव्हर्नमेंटची पॉलिसी आहे, जी स्टार्टअप फ्रेंडली फ्रेंडली पॉलिसी आहे, जी खूप मदत करते स्टार्टअप्स ग्रो करण्यासाठी. ओके. त्यानंतर डिजिटल इन्फ्रास्ट्रक्चर जे झालेलं आहे, तर हे खूप चांगलं एन्व्हायरमेंट आपल्या आजूबाजूला तयार झालेलं आहे. कल्चरल शिफ्ट जो आलेला आहे, की जर सगळ्यांनाच 9 to 5 जॉब नाही करायचा आहे, स्वतःचं काहीतरी करायचं आहे, एंटरप्रेन्योरशिपमध्ये जायचंय, रिस्क टेकिंग ॲबिलिटी खूप जास्त वाढलेली आहे. सो ह्या सगळ्या गोष्टी आहेत ज्या स्टार्टअप्सना मदत करतात, युथला हे करतात. सो सो दिस इज द राईट टाइम. ह्या सगळ्या सांगण्याचं काय उद्देश होता, की दिस इज द राईट टाइम टू बिल्ड समथिंग रिअल, जे सोल्युशन देणारं असेल, जे आपल्या कस्टमरच्या लाईफमध्ये व्हॅल्यू ॲडिशन करणार असेल, जे सोसायटीचे प्रॉब्लेम सॉल्व्ह करणारं असेल, असं काहीतरी रिअल बिल्ड करण्याची हीच वेळ आहे. प्लीज डोंट वेट की
माझं आता ग्रॅज्युएशन होईल किंवा पर्टिक्युलर ह्याच्यामध्ये मी एक्सपिरियन्स घेईन आणि मग सुरू करेन. जस्ट स्टार्ट टू वर्क. जेवढ्या लवकर स्टार्ट कराल, जेवढ्या लवकर फेल व्हाल, तेवढं आपलं नुकसान कमी होईल, तेवढा आपला वेळ, एफर्ट्स, पैसे कमी वाया जातील. सो पहिल्यांदाच परफेक्ट प्रॉडक्ट बनवायची आशा ठेवू नका. फेल फास्ट अँड ग्रो फास्ट हा एक म्हणजे एक फॉर्म्युला म्हणूया आपण हे करू शकतो की डोंट वेट फॉर समथिंग टू बिल्ड युअर आयडिया. ओके. सो आपण आता बोललेलो आहे की एक इनिशियल स्टेप्स काय बोललेलो, सो थोडंसं हेल्प करणार आहे मी तुम्हाला बघा. सो काही आयडियाज आपण आता युथ बद्दल बोलतोय, युथ आंतरप्रिनरशिप बद्दल बोलतोय, स्टुडंट स्टार्टअप बद्दल बोलतोय. सो थोड्याशा काही ट्रेंडिंग जे नीड बेस्ड आहेत असे काही 10 स्टार्टअप आयडियाज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. येस, ऑब्विसली अशा जास्त स्टार्ट कराव्यात किंवा ह्या सक्सेसफुल होतीलच अशा नाही, बट दीज आर जस्ट सजेशन्स की त्या पर्टिक्युलर सेक्टरमध्ये किंवा त्या पर्टिक्युलर आयडियामध्ये ग्रोथ आहे किंवा नीड आहे किंवा प्रॉब्लेम्स फेस केले जात आहेत आणि त्याच्यामध्ये नक्कीच तुम्ही काम करू शकता. कारण बऱ्याच वेळेला काय होतं की आपल्याला करायचं असतो बिझनेस. एक कॅटेगरी अशी असते की येस, काहीतरी करायचंय, पॅशन आहे, स्वतःचं बिझनेस बिल्ड करायचा आहे, पण आपल्याला लक्षात येत नाही की नक्की कुठल्या सेक्टरमध्ये करावं. ज्याच्यामध्ये एज्युकेशन घेतलं असतं कदाचित तिथं आपल्याला प्रॉब्लेम फाइंड आउट होत नाही किंवा जिथं प्रॉब्लेम दिसतो त्याच्या सोल्युशनमध्ये आपली एक्सपर्टीज नसते. असं थोडंसं मिसमॅच पण होऊ शकतं. आयडिया फायनलाइज करायला वेळ पण लागू शकतो. अशा सिच्युएशनमध्ये ह्या काही आयडियाज किंवा ह्याच्याशी रिलेटेड आयडियाज तुम्ही नक्कीच विचारात घेऊ शकता आणि त्याच्यावरती काम करू शकता आणि त्याच्यावरती सोल्युशन ॲज अ स्टार्टअप आयडिया तुम्ही बिल्ड करू शकता. सो वन बाय वन जस्ट आपण थोडक्यात ह्या स्टार्टअप आयडियाज बद्दल बोलूया. सो पहिले AI रिझ्युमे अँड करिअर प्रोफाईल स्टुडिओ. जसं AI बेस्ड आपण म्हणतो की AI बरेचसे टूल्स आपल्या आजूबाजूला आहेत. सो करिअर आपला हे करण्यासाठी आपण एक प्रोफाईल बनवतो किंवा रिझ्युमे आपण बनवत असतो आणि बऱ्याच वेळेला बरेच जण अजूनही आउटडेटेड रिझ्युमेस घेऊन येतात जे अपडेटेड नसतात किंवा आत्ता जे गरजेचे असतात असे जे स्किल बेस्ड असतात असे नसतात. सो इथे AI ची मदत घेऊन आपण रिझ्युमेज तयार करू शकतो, लिंक्डइन प्रोफाइल्स बनवू शकतो, विच इज रिअली इम्पॉर्टंट फॉर युअर प्रोफेशनल लाईफ. ओके. SOPs हे करू शकतो. सो ह्याची ह्यूज डिमांड पण आहे. सुरुवात करायला झिरो इन्व्हेस्टमेंट आहे आणि ही स्किल बेस्ड इन्कम आहे. तुमची स्किल जर असेल ह्या सगळ्या गोष्टींमध्ये, AI टूल्समध्ये, करिअर प्रोफाईल बनवण्यामध्ये, तर नक्कीच तुम्ही तुमच्या आजूबाजूच्या फ्रेंड्सना, स्टुडंट्सना मदत करू शकता त्यांचं प्रोफाईल बिल्ड करण्यासाठी. ओके. देन मायक्रो इंटर्नशिप प्लॅटफॉर्म बऱ्याच वेळेला असं असतं की आपल्याला काम करायचं ते इंटर्नशिप करायची असते. सो आणि प्रॅक्टिकल नॉलेज आपल्याला घ्यायचं असतं की आपण जेव्हा शिकत असतो स्टुडंट्स असताना तर हे नॉलेज आपल्याला घ्यायचं असतं पण तो ऍक्सेस आपल्याला मिळत नाही. ओके. सो आपण असा प्लॅटफॉर्म बिल्ड करू शकतो की जे लोकल स्टार्टअप्स, लोकल कंपनीज असतात, प्रोफेसर्स असतात, ह्यांना कनेक्ट करू शकतो स्टुडंट सोबत, की जिथे जिथे अपॉर्च्युनिटीज आहे, जिथे इंटर्नशिप करू शकतो किंवा काहीतरी शिकण्यासाठी एक प्रोजेक्ट बेस्ड पण काम करू शकतो 1 to 4 वीक्स पर्यंतचा. तसं हे एक प्लॅटफॉर्म बनवू शकतो आणि हा कनेक्ट करू शकतो जिथे स्टुडंट्स काम करू शकतील आणि हे विन विन सिच्युएशन असेल त्या कंपनीसाठी, स्टार्टअपसाठी, प्रोफेसरसाठी आणि स्टुडंटसाठी. ओके. सो लोकल बिझनेस डिजिटल बूस्टर. येस. डिजिटल बिझनेस हा एक रिक्वायरमेंट झालेली आहे सध्याची. पण बरेचसे जे लोकल बिझनेस असतात, ट्रॅडिशनल बिझनेसेस असतात, त्यांना हे माहिती नसतं की कसं करायचं किंवा हे टूल्स जसं फॉर एक्झाम्पल Google बिझनेस पेजेस असतील, सोशल मीडियावरती प्रमोशन करणं असेल, WhatsAppचं बिझनेस बिझनेस अकाउंट हँडल करणं असेल, Facebookचे बिझनेस पेजेस हँडल करणं असेल, ह्या त्या लोकांना हे माहिती नसतात किंवा त्यांना वेळ नसतो हे सगळं करण्यासाठी किंवा त्यांच्याकडे असा एम्प्लॉईज नसतात की हे सगळं म्हणजे हँडल करतील. तो अशा बिझनेसेसना आपण नक्कीच हेल्प करू शकतो. ओके. तुमच्यात ते स्किल्स असतील आणि प्लस काही AI टूल्सचा वापर करून सुद्धा आपण हे करू शकतो. सो प्रत्येक लोकल बिझनेस ह्याची गरज आहे. आपण त्यांना ती गरज पटवून देऊ शकतो मग आणि त्याच्यामध्ये मदत करू शकतो. लाइक Google लिस्टिंगमध्ये, SEOजमध्ये, WhatsApp कॅटलॉग्समध्ये, Instagram पेजेस ॲक्टिव्ह करण्यासाठी. ओके. आणि ह्याच्यामध्ये आपण मंथली रिकरिंग इन्कम आपण ह्याच्यामध्ये घेऊ शकतो. आपण असे प्लॅन्स बनवू शकतो ज्याच्यासाठी मंथली ते तुम्हाला पे करू शकतील. ओके. दिस इज रिअली सिंपल थिंग आणि जे आपण त्याच्यामध्ये ह्या लोकांना गरज असते. कंटेंट क्रिएशन कुणाला नाही लागत. पर्सनल लेव्हलवरती असू दे, बिझनेस लेव्हलवरती असू दे, काहीही काम कोणी करत असू दे, सगळ्यांना ते शो करायचं, प्रेझेंट करायचं आणि त्याच्यानं बरेचसे बिझनेसेस ग्रो होतात. ओके. सो कंटेंट क्रिएशन जरी तुमचं कोर हे नसेल, की जसं फॉर एक्झाम्पल तुम्ही त्याच्यामधलं कोर नॉलेज घेतलेलं नसेल, पण बरेचसे AI टूल्स असे आहेत जे हे कंटेंट क्रिएशन करून देतात. जसं आधी व्हिडिओ एडिटिंगला एक्सपर्टीज लागायची, मॅनपॉवर लागायची. तर अगदी कमीत कमी वेळेमध्ये कंटेंट क्रिएशन करून देणारे AI टूल्स आहेत, इन्क्लुडिंग व्हिडिओज, ऑडिओज, रील्स अँड व्हॉटएव्हर. ह्याची खूप डिमांड मॅसिव्ह आहे.
वेळ फार कमी आहे लोकांकडे हे करण्यासाठी. ओके, तर तुम्ही पण कमीत कमी वेळामध्ये तुम्ही कंटेंट क्रिएशनची मदत करू शकता बिझनेसेसना, इंडिव्हिज्युअल्सना. ओके. देन स्किल एक्सचेंज प्रोग्राम, बऱ्याच वेळेला लिमिटेशन्स येतात. आपण एखादं एज्युकेशन पर्टिक्युलर सेक्टरमध्ये घेत असू, पर्टिक्युलर डिपार्टमेंटमध्ये घेत असू. सो त्याच्यामध्ये अशा बऱ्याचशा रिलेटेड स्किल्स लागतात जे स्टार्टअप बिल्ड करण्यासाठी किंवा आपल्याला आवड म्हणून, पॅशन म्हणून आपल्याला ते शिकायचे असतात. तर बरेचसे स्टुडंट्स याच्यामध्ये एक्सपर्ट असतात जे एकमेकांना शिकवू शकतात. बऱ्याच वेळेला प्रोफेशनल याच्यामध्ये ट्रेनिंग घेण्यासाठी बरेचसे पैसे इन्व्हेस्ट करायला लागतात. सो हे करायला लागू नये म्हणून असा प्लॅटफॉर्म आपण बनवू शकतो, स्टुडंट स्किल एक्सचेंज प्लॅटफॉर्म, जिथे स्टुडंट्सच एकमेकांना ह्या स्किल्समध्ये ट्रेनिंग देतील. लाईक कोडिंग असेल, डिझाईन असेल, पब्लिक स्पीकिंग असेल, ह्याच्यामध्ये आपण एकमेकांना हेल्प करू शकतो. जिथे फक्त प्लॅटफॉर्म जर बिल्ड करू शकला तर सुरुवातीला कसली इन्व्हेस्टमेंट आपल्याला लागणार नाहीये. ओके, जे काही तुमचं नेटवर्क आहे त्याच्यामध्ये जे स्किल्ड युजर्स तुमचे असतील ते एकमेकांना हे करू शकतील. आणि कॅम्पस कम्युनिटी, एक स्ट्रॉंग अशी कॅम्पस कम्युनिटी बिल्ड करण्यासाठी सुद्धा हे टूल उपयोगी पडेल. जसं आता बरेचसे असे आहेत, जसे कॉलेज इव्हेंट टेक पार्टनर्स आहेत, बरेचसे टेक्निकल सपोर्ट इव्हेंट्सला लागत असतो, जे मॅन्युअली खूप वेळ लागत असतो. सो ऑनलाईन रजिस्ट्रेशन किंवा अटेंडन्स, डिजिटल सर्टिफिकेट्स एक्सेट्रा, बऱ्याच इव्हेंट्सना कॉलेजमध्ये होणाऱ्या आपल्याला ह्याची गरज पडते. तर तो सपोर्ट आपण वेगवेगळ्या कॉलेजेसना ॲज अ कस्टमर आपण त्यांना देऊ शकतो. त्यानंतर सस्टेनेबल स्टुडंट प्रोडक्ट, जसं आपण म्हटलं की सस्टेनेबल बिझनेस सध्या खूप ग्रो करते आणि त्याची गरज पण आहे सोसायटी प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्यासाठी. तर असे बिझनेसेस आपण स्टार्ट करू शकतो विदिन कॅम्पस. देन AI बेस्ड नोट्स आणि एक्झाम प्रेप नोट्स. आता आपल्याला आवडत नाही की आपण मोठे मोठे रेफरन्स बुक्स घेऊन वाचू. आपल्याला कमीत कमी वेळामध्ये जास्तीत जास्त रिझल्ट देणारे आपल्याला स्टडी किंवा MCQs, फ्लॅश कार्ड्स किंवा एक सिंपल समराईज केलेले टॉपिक्स जे असतील तसं हवं असेल तर तुम्ही AI टूल्सचा वापर करून असे समरीज तयार करू शकता, जे एक्झाममध्ये प्रिपरेशन करण्यासाठी त्यांना हेल्प करतील. देन हायपर लोकल डिलिव्हरी फॉर कॉलेजेस. सो पर्टिक्युलरली कॉलेजेसमध्ये, कॉलेज कॅम्पसमध्ये डिलिव्हरीज करण्यासाठी लाईक स्टेशनरीज, प्रिंट आउट्स, मेडिसिन्स, फूड, जे कॉलेज कॅन्टीन्स असतात तिथून आपल्यापर्यंत हॉस्टेलपर्यंत पोहोचवण्यासाठी. सो एक इमिजिएट अँड कॉन्स्टंट डिमांड असते ह्याची, कायम असते. सो तुमच्या कॅम्पसमध्ये जर हे अवेलेबल नसेल तर नक्कीच त्याच्यावरती तुम्ही काम करू शकता, जे स्टुडंटसाठी लो कॉस्ट असे एक सोल्युशन देऊ शकतात. त्यानंतर स्टार्टअप अवेअरनेस बूट कॅम्प, क्लब्स असे तुम्ही स्टार्ट करू शकता, जिथं पर्टिक्युलरली स्टार्टअपशी रिलेटेड बरंच काही मिळून शिकू शकतो आपण. सो असे ट्रेनिंग प्रोग्राम्स हे करणे, क्युरेट करणे, एक्सपर्ट्सशी कनेक्ट करणे किंवा तुमच्यापैकी काही स्टुडंट स्टार्टअप्स असतील तर त्यांच्याशी कनेक्ट करून आपण आपल्या फ्रेंड सर्कलमध्ये किंवा कॉलेज कॅम्पसमध्ये इतरांना आपण ते आयडिया स्टार्टअप पर्यंत नेण्यासाठी किंवा तो बिझनेस लॉन्च करण्यासाठी मदत करू शकते. ओके. सो का ह्या आयडियाज चूज केल्यात ह्या आणि बऱ्याचशा अजून आहेत. हे जस्ट फॉर एक्झाम्पल मी काही आयडियाज तुमच्यासोबत शेअर केल्या. तर ह्या का परफेक्ट फॉर स्टुडंट, पर्टिक्युलरली आपण म्हणतो की स्टुडंट पासून, कदाचित ह्याच नसतील पुढे जाऊन जेव्हा तुम्ही ह्याच्यामध्ये एक्सपिरियन्स घ्याल, आयडियाज चेंज होतील, त्याच्यामध्ये बरेचसे मॉडिफिकेशन होतील. पण पर्टिक्युलरली ह्या 10 आयडियाज देण्याचं मागचं कारण काय, की लो इन्व्हेस्टमेंट किंवा नो इन्व्हेस्टमेंट आयडियाज आहेत ह्या. ओके. ह्याच्यामध्ये सुरुवातीलाच काही लीगल कॉम्प्लेक्सिटी काही लागणार नाही, कारण तुम्हाला माहिती आहे की बऱ्याचशा कंपनीज फॉर्म करण्यासाठी लायसन्सिंग, लीगल रजिस्ट्रेशन वगैरे बऱ्याचशा गोष्टी करायच्या असतात. तर त्याची गरज नाहीये. दिस कॅन बी डन पार्ट टाइम. म्हणजे असं नाही होणार की तुम्हाला पूर्ण वेळ ह्यालाच द्यावा लागेल. सो तुम्ही कॉलेज करता करता तुमचे लेक्चर्स, प्रॅक्टिकल्स आणि बाकीच्या गोष्टी करता करता तुम्ही हे करू शकता. न्यू स्किल्स डेव्हलप करण्यासाठी हे मदत करतात, ज्या कदाचित तुमच्या पुढच्या आयडियाजना मदत करेल किंवा जिथं तुम्ही करिअर पुन्हा नंतर फ्युचरमध्ये विचार करत असाल तिथं एक हेल्पिंग हँड म्हणून हे वर्क करतील. आणि इझी टू स्टार्ट इन कॉलेज. इथं काही अडचण येणार नाही, कारण बरेचसे कॉलेजमधले जे रिसोर्सेस आहेत तेच वापरून आपण ह्या बिझनेस आयडिया बिल्ड करू शकतो. त्यासाठी ह्या पर्टिक्युलरली स्टुडंट्स पॉइंट ऑफ व्ह्यू ह्या चांगल्या आयडियाज आहेत. ओके. सो युअर फर्स्ट स्टार्टअप इज नॉट अबाउट प्रॉफिट, इट इज अबाउट लर्निंग हाऊ टू बिल्ड. सो सुरुवात आपण कुठून करायची, की कसं बिल्ड करू शकतो ह्या छोट्या छोट्या आयडियाजवरनं. ते सिंपल सिंपल प्रॉब्लेम्स तुमच्या आजूबाजूला दिसतात ते आपण कसं सॉल्व्ह करू शकतो आणि त्याच्यावरनं आपण कसं स्टार्टअप आयडिया बिल्ड करू शकतो हे शिकणं, दॅट इज द फर्स्ट स्टेप टू बिल्ड अ स्टार्टअप. आणि ती करण्याची जर आपली तयारी असेल तर अगदी कान डोळे उघडे ठेवून आजूबाजूला ऑब्झर्व करून, प्रॉब्लेम्स फाइंड आउट करून, त्याच्या कोरला जाऊन आणि जर तुम्ही सोल्युशन देऊ शकला तर नक्कीच तुमचा स्वतःचा स्टार्टअप आपण बिल्ड करू शकतो. ओके. सो व्हॉट इज युअर रोल इन विकसित भारत, जे आपण म्हणतो की 2047 पर्यंत होईल, की आपण फक्त जॉब सीकर्स न राहता जॉब क्रिएटर बनायचं हे आपलं एम पाहिजे, जे स्टार्टअप थ्रू खूप चांगल्या प्रकारे होईल.
ओके, यू आर नॉट जस्ट अ कंझ्युमर, यू आर इनोव्हेटर. आपल्याकडे बरेचसे स्किल्स आहेत, आपण इनोव्हेशन करू शकतो, बरेचसे आयडियाज आहेत, आपले टॅलेंट त्याला मदत करतं. सो यू आर अन इनोव्हेटर अँड यू आर नॉट जस्ट अ स्टुडंट, यू आर अ नेशन बिल्डर. बऱ्याचशा होप्स आपल्या यूथकडनं आहेत आणि तशी कॅपॅबिलिटी पण भारतमधल्या यूथमध्ये आहे. तर नक्कीच ती बिल्ड तुम्ही करू शकता. सो डोंट मेक इट कॉम्प्लिकेटेड, की स्टार्टअप आयडिया म्हणजे खूप काही कॉम्प्लिकेटेड आहे, मला लॅब्समध्ये वगैरे काम करून एक फिजिकल प्रोडक्ट बनवूनच मगच मी काहीतरी स्टार्टअप करू शकतो. येस, इथे इनोव्हेशन्स असतात. पण आपल्याला सिंपल एक बघा, की एक आपल्या कस्टमर्सच्या किंवा आजूबाजूच्या लोकांच्या आयुष्यामध्ये एक एज निर्माण करतील, सोयी निर्माण करतील आणि त्यांचे सिंपल जे त्यांना अनॉय करतात असे प्रॉब्लेम्स तुम्ही सॉल्व्ह करू शकता की एकदम सिंपल वेनी. ओके, तर नक्कीच ते एक सक्सेसफुल स्टार्टअप आयडिया बनू शकते. जस्ट नाही त्याच्यासाठी खूप काही कॉम्प्लिकेटेड करण्याची, खूप काही कॉम्प्लिकेटेड प्रोडक्ट मशीन्स बिल्ड करण्याची किंवा खूप मोठ्या स्केलवर इन्व्हेस्टमेंट करण्याची गरज नाही. आणि हे जर आपण देऊ शकत असू, ज्याची कॅपॅबिलिटी तुमच्या सर्वांमध्ये आहे, तर ते नक्कीच आपण ते बिल्ड करू शकतो. आणि हे जे व्हिजन आपण बघतोय 2047 पर्यंतचा विकसित भारत, त्याच्यामध्ये आपण कॉन्ट्रीब्युट करू शकतो. ओके, सो दिस इज फ्रॉम माय साइड. आणि आज ऑन दिस ओकेजन ऑफ नॅशनल स्टार्टअप डे मला हेच म्हणायचे की इथून आपण सुरुवात करूया, ऍटलिस्ट विचार करण्याचे आफ्टर दिस सेशन, की मी पण स्टार्टअप बिल्ड करू शकतो. आणि असे प्रॉब्लेम्स बरेचसे तुमच्या पण आजूबाजूला आहेतच, तुम्ही पाहिलेत पण, आणि ते तुम्ही फक्त इग्नोर केले असते. तर नक्कीच आता त्याच्याकडे उघड्या डोळ्यांनी बघायला सुरू करा. आणि तुमच्या सगळ्यांमध्ये ती कॅपॅबिलिटी आहे की ते सॉल्व्ह करू शकता आणि स्वतःचा एक स्टार्टअप बिल्ड करू शकता. सो हा विश्वास देण्याचा एक उद्देश माझा आजच्या ह्या वेबिनारचा होता. आणि इन्स्टिट्यूशन्स, इन्क्युबेटर्स, सराउंडिंग्स, कॅम्पस हे सगळे युनिव्हर्सिटीज आपल्या मदतीला नक्कीच असतात. फक्त आपल्याला बघायचं की कुठं आपल्याला त्याची मदत लागणार आहे आणि राईट वेनी ह्या सगळ्या रिसोर्सेसचे युटिलायझेशन आपली स्टार्टअप आयडिया बिल्ड करण्यासाठी कशी करू शकतो, हे विचार करण्याचं काम आपलं आहे. ओके, सो ऑल द बेस्ट फॉर वॉट एव्हर यू आर going to do for your future, and all the best if you are having any ideas and you want to build a your own startup. Thank you so much.